नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत बापट तुम्हा सर्वांचं स्वागत करतो एका नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये डिजिटल गप्पांवर. आज आपले गेस्ट आहेत स्वर्गीय वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानचे एक्झिक्युटिव्ह ट्रस्टी दीपक काका चांदोरकर, ज्यांचं आपण स्वागत करूयात आणि मारूयात त्यांच्यासोबत गप्पा. वेगवेगळ्या विषयांवर समजून घेऊयात शास्त्रीय संगीताचे डिफरंट अँगल्स आणि वेगवेगळे कार्यक्रम जे या प्रतिष्ठानच्या अंडर ते ऑर्गनाईज करतात. चला तर मग वेळ वाया न घालवता भेटूयात दीपक काकांना आणि सुरुवात करूयात आजच्या भागाला. लेट्स गो. नमस्कार काका, कसं वाटतंय आज पॉडकास्टवर येऊन? नमस्कार अनिकेत, खूपच छान वाटतंय. माझा तसा हा पहिलाच पॉडकास्ट आहे. येस. आणि एक वेगळा अनुभव मला या निमित्ताने मिळतो आहे, कारण संगीताचे कार्यक्रम करत असताना त्याच्यामध्ये माझा एक्सपिरियन्स बऱ्यापैकी आहे. बरोबर. पण हा जो काही विषय आज आपण आरंभला आहे तो मात्र थोडा वेगळा आहे. मला मजा येते. पण हो ना, कारण तुमच्या मुलाखती काका नक्कीच बघितल्यात. म्हणजे जळगावमधले लोकल रेडिओ स्टेशन्स असतील ज्यांच्यासाठी तुम्ही मुलाखत घेतली होती, तर अमेझिंग. म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळे आस्पेक्ट तुम्ही त्यांना एक्सप्लेन केले होते. पण आज मला थोडंसं अपार्ट फ्रॉम चांदोरकर प्रतिष्ठान, ऑफकोर्स त्याच्यासाठीचे रिलेटेड तुमचे जे एफर्ट्स आहेत त्याच्याविषयी जाणून घ्यायचंच आहे. पण त्याची सुरुवात आपण करूया तुमच्या बालपणापासून. बालपणापासून म्हणजे मला आता साधारणपणे 63 वर्ष झालेले आहेत. करेक्ट. लहानपणी घरामध्ये सगळं संगीताचं वातावरण असल्यामुळे मी म्हणजे माझे वडील बेसिकली क्लासिकल वोकॅलिस्ट होते. आणि बालपणापासून म्हटलं तर एक साधारण मी 10 वर्षाचा असेल त्यावेळेस काही वाद्य मला आपोआप वाजवायला यायला लागली. कारण घरात ते वातावरण असल्यामुळे मी लिटरली डबे वाजवणं, बासरी वाजवणं, हार्मोनियम वाजवणं असे छोटे मोठे विषय करत होतो. आणि मला आठवतं आहे साधारण एक वयाच्या 10व्या वर्षी आमच्या जळगाव आकाशवाणीवर बालविश्व म्हणून एक कार्यक्रम व्हायचा. बर. आणि त्या बालविश्व कार्यक्रमामध्ये मी बासरीवर 3 गाणी वाजवली होती. तुम्ही शिकलायत प्रोफेशनली बासरी? अजिबात शिकलेलो नाहीये. मला ती आपोआप आली वाजवताना. कारण मी त्याचा उपयोग मी जेव्हा भगीरथ इंग्लिश स्कूलमध्ये होतो तेव्हा त्यावेळेस त्याला वृंदवादन म्हणजे थोडक्यात आपल्या इंग्लिश भाषेमध्ये बँड, त्या बँडमध्ये मी होतो. आणि त्यावेळेस त्या बँडची जी एक तो जो ग्रुप होता ते सगळे बॉर्न आर्टिस्ट असल्यासारखे होते. त्यामुळे अत्यंत सुरेल बँड तो होता. आणि त्याच्यामध्ये मी बासरी वादन करायचो. अरे वा. त्यामुळे आकाशवाणीवर मला पहिला माझं पाऊल पडलं ते त्या बासरी वादनाच्या निमित्ताने. अच्छा. आणि तिथपासून जो संगीताचा विषय सुरू झाला माझ्या आयुष्यात तो आता सद्यस्थितीमध्ये कंटिन्यू आहे. अरे वा. सो सध्या ऑफकोर्स तुम्ही आत्ता वेगवेगळ्या कार्यक्रमांना ऑर्गनाईज करणं, वेगवेगळे इव्हेंट्स बेसिकली चांदोरकर प्रतिष्ठानच्या अंडर तुम्ही ऑर्गनाईज करताय. बट मी म्हटलं तसं की तुम्ही ह्या प्रतिष्ठानची सुरुवात करण्याचं जे मेन पॉईंट किंवा जो ब्रेक थ्रू होता तो कुठनं मिळाला, की का चालू करावं असं वाटलं तुम्हाला हे प्रतिष्ठान, किंवा हा सगळा घाट घालावा असा का वाटला? तसं मी सांगितलं की घरामध्ये वातावरण पूर्णपणे शास्त्रीय संगीताचं होतं. वडील गायक होते त्यामुळे. आणि साधारण 2001 मध्ये त्यांचं निधन झालं. वडिलांचं निधन झाल्यानंतर त्यांचे काही मित्रमंडळी आणि त्या काळामध्ये जळगाव शहरामध्ये असलेले काही अभिजात संगीताची साधना करणारे त्यांचे शिष्य, या सगळ्या लोकांनी असं ठरवलं की वसंतराव चांदोरकरांच्या नावाने काहीतरी आपण एक स्मारक वगैरे सुरू करूया किंवा स्मारक बांधूया किंवा काही एक त्यांची आठवण राहील जळगावकरांना, असं काहीतरी करूया. मला म्हणजे माझा पर्सनली त्या गोष्टीला थोडा विरोध होता. मी त्यांना म्हटलं की असं स्मारक वगैरे बनवण्यापेक्षा ज्या गोष्टीसाठी त्यांनी आपलं आयुष्य खर्च केलं ते गाण्यासाठी, तर आपण त्यांच्या निमित्ताने गाण्याचे चांगले संस्कार पुढच्या पिढीवर करण्यासाठी आपण त्यांच्या नावाने एक संस्था सुरू करूया. आणि 2001 सालच्या 31 ऑक्टोबरला त्या संस्थेचं स्थापना झाली आणि स्वर्गीय वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान म्हणून त्या प्रतिष्ठानाचं नाव ठेवलं गेलं. आणि तेव्हापासून जो हा सांगीतिक प्रवास सुरू झाला तो आपण जाणताच की गेले 23 वर्ष अव्याहतपणे
वर्षभर काही ना काही उत्तम रसिकांना द्यायचं, उत्तम त्यांचे कान रिझवायचे किंवा उत्तम संगीत त्यांना ऐकायला द्यायचं, या एका स्पेसिफिक विषयामुळे आम्ही लोकांच्या समोर आलेलो आहोत. करेक्ट. सो अमेझिंग. सो ही जी सुरुवात कशी झाली हे तर तुम्ही आत्ताच सांगितलं, पण मी थोडंसं तुम्हाला थोडंसं नाही 23 वर्ष मागे घेऊन जातो. पहिलं वर्ष जेव्हा तुम्ही प्रतिष्ठानची सुरुवात केलीत तेव्हा ऑफकोर्स किती लोकांची टीम तुमच्यासोबत होती जेव्हा तुम्ही प्रतिष्ठानचा आपण गाठ घालूयात आणि एक काहीतरी वडिलांच्या नावाने चालू करू हे जेव्हा डिसाईड केलं तेव्हा? खरं कसं आहे माहिती आहे का, की शास्त्रीय संगीत हा विषय थोडा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने आहे. बरं. म्हणजे ज्याला आपण क्लासिकल म्युझिक म्हणतो ते नॉर्मली क्लासेससाठीच आहे, मासेससाठी नाही आहे. त्यामुळे सर्वात महत्त्वाची गोष्ट ही होती की खूप कमी लोक या सगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये जोडले गेलेले होते. पण तरी कमी म्हणजे नाही म्हटलं तरी एक 40 ते 50 लोक सुरुवातीला या प्रतिष्ठानबरोबर जोडले गेले. पण कालांतराने व्यवसायाच्या निमित्ताने, त्यांच्या स्वतःच्या करिअरच्या निमित्ताने हळूहळू ते बाहेर जात गेले, जळगाव सोडू लागले. त्यामुळे जेव्हा हे प्रतिष्ठानाची स्थापना झाली तेव्हा फोकस मात्र एकच होता की आपण अभिजात संगीताची सेवा करायची, अभिजात संगीत सर्वसामान्यांपर्यंत पोचवायचं. आणि साधारण एक आपल्या या शास्त्रीय संगीताला सुमारे 5000 वर्षाची परंपरा आहे. बरोबर. म्हणजे बेसिकली शास्त्रीय संगीत हे सामवेदावर आधारित असं असल्यामुळे सामवेदापासून ते संगीत आलं अशी एक दंतकथा नाही म्हणता येणार, पण ही फॅक्ट आहे की सामवेदाहून शास्त्रीय संगीत आलं आणि हळूहळू आपण ते लोकांपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत ते पोचवावं. बरोबर. हा एक बेसिक फोकस ठेवून चांदोरकर प्रतिष्ठानची वाटचाल सुरू झाली. बरोबर. आणि पहिल्याने आम्ही जळगावकर रसिकांना याचे संस्कार केले की काय चांगलं ऐकावं. आणि हळूहळू 23 वर्ष लागले की त्या गोष्टीमध्ये त्यांची रुची वाढली. शास्त्रीय संगीत लोक ऐकायला लागले. बालगंधर्व संगीत महोत्सव 4-5 लाखाच्या या जळगाव शहरामध्ये 1000 ते 1200 लोक अभिजात संगीताकडे वळले. आणि मला असं वाटतं ती एक फार चांगली अचिव्हमेंट आहे किंवा अपॉर्च्युनिटी आहे. करेक्ट. जी चांदोरकर प्रतिष्ठानला मिळाली. करेक्ट. आणि बेसिकली काय झालं की जेव्हा आम्ही हा अभिजात संगीताचा प्रवास सुरू केला तेव्हा प्रतिष्ठानची स्थापनाच मुळात 3 P वर केली होती. ओके. 3 Ps ज्याला आपण म्हणू शकतो. प्रिझर्वेशन ऑफ इंडियन क्लासिकल म्युझिक, प्रमोशन ऑफ इंडियन क्लासिकल म्युझिक अँड प्रपोगेशन फॉर द नेक्स्ट जनरेशन. अशा 3 P वर आम्ही हे काम सुरू केलं आणि आज ते गेले 22-23 वर्ष अव्याहतपणे सुरू आहे. बरोबर. पण हा एक खूप मोठा मुद्दा आहे बेसिकली की जळगाव हे कम्पॅरेटिव्हली बघितलं तर पुणे, मुंबई अशा बिग सिटीजच्या कम्पॅरिझनमध्ये एक छोटं टाऊन आहे किंवा शहर आहे. बरोबर. आणि ऑफकोर्स आता तर डिजिटलायझेशनमुळे बराच काळ बदलला आहे, बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत, लोकांचा ॲप्रोच बदलला आहे. लोकांना आता थ्रू इंस्टाग्राम, फेसबुक बरेचसे रील्सच्या माध्यमातून किंवा व्हिडिओच्या माध्यमातून बरेचसे शास्त्रीय संगीताच्या रिलेटेड गोष्टी ते सहजरित्या ऐकू शकतात. बरोबर. पण 23 वर्षांपूर्वी मी म्हटलं तसं जळगावसारख्या छोट्या शहरामध्ये एखाद्या प्रतिष्ठानची एस्टॅब्लिशमेंट करून आणि इतका मोठा विषय शास्त्रीय संगीतासारखा आणि तुम्ही म्हटलात तसं खूप कमी लोकांना या गोष्टीची रुची असते. बरोबर. सो त्यांना ती आवड निर्माण करून देणं आणि या फील्डमध्ये किंवा या क्षेत्राच्या रिलेटेड ओढून घेऊन येणं थिएटर्समध्ये ऑफकोर्स हे चॅलेंज होतं का हो? हे फार मोठं चॅलेंज होतं. मला आजही आठवतं आहे की मी आणि माझी बायको दीपिका ज्यावेळेस आम्ही असं ठरवलं की प्रतिष्ठानच्या स्थापनेनंतर लगेचच त्या वर्षीपासून आम्ही बालगंधर्व संगीत महोत्सवाची सुरुवात केली. आता बालगंधर्व संगीत महोत्सवच का, तर त्याच्या मागचं थोडीशी भूमिका अशी होती की मला बऱ्याच लोकांनी, आमच्या ट्रस्टमधल्या लोकांनी सगळ्यांनी असं सांगितलं की वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान या नावाची आपली संस्था आहे, तुझे वडील अनेक वर्षांपासून मुंबई आकाशवाणी, पुणे आकाशवाणी, जळगाव आकाशवाणीपासून गात होते, भारतभर त्यांचे कार्यक्रम होत होते, तर तू या संगीत महोत्सवाला
वसंतराव चांदोरकर संगीत महोत्सव असं नाव का नाही? हा प्रश्न हा फार होताच. बेसिक प्रश्न मला विचारला. आणि Correct. नॉर्मली लोक आपल्या वडिलांसाठी करतातच, म्हणजे मी काही केलं असतं तर काही वेगळं झालं असतं अशातला भाग नव्हता. बरोबर. पण बेसिकली विषय असा होता की बालगंधर्वांचं बालपण जळगावमध्ये गेलेलं आहे. ओ, म्हणजे इयत्ता 4थी पर्यंतचं त्यांचं शिक्षण आम्ही जिथे राहत होतो किंवा आजही आम्ही जिथे राहतो त्या घराच्या समोर एक नगरपालिकेची शाळा होती आणि त्या शाळेमध्ये 4थी पर्यंत त्यांचं शिक्षण झालं. हा एक महत्त्वाचा दुवा होता. दुसरा महत्त्वाचा विषय असा होता की बालगंधर्व हे नाव जरी ते माझ्या वडिलांचं आणि त्यांचं घराणं एक असलं, ओके, दोघे भास्करबुवा बखले यांच्या शिष्य परंपरेतले आहेत, बरोबर, आणि त्यांचं नाव हे डेफिनेटली माझ्या वडिलांपेक्षा खूप मोठं होतं. दुसरा एक संदर्भ असा होता की बालगंधर्वांच्या नावाने जे जळगावमधलं बालगंधर्व खुले नाट्यगृह आहे त्याच्या उद्घाटन समारंभाला खुद्द बालगंधर्व तिथे उपस्थित होते. वा. अर्थात माझा त्यावेळेस जन्म झाला नव्हता, पण हे मी माझ्या आईबाबांकडनं ऐकलं की त्यावेळेस त्या उद्घाटन समारंभात माझे आईवडील पण इन्व्हायटी होते. तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी होती की माझ्या घराच्या मागच्याच गल्लीत बालगंधर्वांचं आजोळ होतं. ओके. म्हाळस म्हणून कुटुंबीय आहे, त्यांचा एक वाडा होता. त्या वाड्यामध्ये त्यांचं वास्तव्य असायचं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांची मौंज ही जळगावमध्ये झाली. ओके. त्यामुळे आणि अजून एक त्याच्यातला संदर्भ असा आहे की बळीरामपेठ म्हणून आमचा जो भाग आहे जिथे आम्ही राहतो त्या भागामध्ये एक ब्राह्मण सभा म्हणून एक मोठी वास्तू उभी आहे. बर बर. तर त्या वास्तूला पहिली देणगी जी दिलेली गेली होती ती बालगंधर्वांच्या एका संगीत नाटकाच्या मानधनामधनं साधारण मला वाटतं 31,000 रुपये वगैरे त्या काळात त्यांनी ती देणगी दिली होती. आणि आजही ती वास्तू तिथे उभी आहे. बरोबर. तर हा सगळा विषय लक्षात घेता बालगंधर्वांचं कर्तृत्व डेफिनेटली माझ्या वडिलांपेक्षा मोठं होतं हे तर सगळ्यांना कल्पनाच आहे. म्हणून मग त्यांच्याप्रती कुठेतरी जळगावकरांच्या तर्फे एक कृतज्ञता म्हणून आम्ही या महोत्सवाला बालगंधर्व संगीत महोत्सव असं नाव दिलं. वा. आणि सांगायला अतिशय आनंद वाटतो की तो माझा डिसिजन इतका छान वाटला लोकांना किंवा तो छान होता. कारण पहिल्या बालगंधर्व संगीत महोत्सवाच्या उद्घाटन समारंभासाठी ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर आले होते. बर. आणि पहिल्या महोत्सवाला करवीर पीठाचे शंकराचार्यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं होतं. त्यावेळेस कुमार केतकर बोलता बोलता मला त्यांनी जाहीर तिथे केलं की बालगंधर्व ही व्यक्ती अतिशय व्हर्सटाईल होती, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट ते जितके उत्तम नट होते तितकीच उत्तम त्यांची गायकी होती. पण बालगंधर्वांच्या रंगभूमीवरील रंगसेवेनिमित्ताने महाराष्ट्रात बऱ्याच काही गोष्टी घडल्या की बालगंधर्व खुले नाट्यगृह आलं किंवा जसं पुण्यामध्ये बालगंधर्व नाट्यगृह आहे अशा प्रकारची नाट्यगृह तयार झाली किंवा त्यांच्या नावाने पुरस्कार दिले गेले. पण संगीत सेवेसाठी संपूर्ण भारतवर्षात फक्त एकमेव बालगंधर्व संगीत महोत्सव होत आहे. आणि जो आता गेल्या 23 वर्षानंतर तो एक रजिस्टर्ड ब्रँड आहे की त्या रजिस्टर्ड ब्रँडच्या माध्यमातून आम्ही बालगंधर्व संगीत महोत्सवांना त्यांचं आणि जळगावचं असलेलं नातं पुनश्च एकदा अधोरेखित करण्यासाठी आम्ही त्यांना बालगंधर्व संगीत महोत्सवाचं नाव दिलं. खूपच छान, खूपच छान. पण नाही, नक्कीच म्हणजे आत्ताचा काळ मी जसं म्हटलं तसं हा डिजिटल वर्ल्ड आहे. बऱ्याच ॲप्रोच होण्याच्या गोष्टी, साधनं बरीच अवेलेबल आहेत, बरोबर. पण बॅक टू द फर्स्ट इयर और बॅक टू द फर्स्ट 5 to 10 years मे बी डिजिटल वर्ल्ड क्रिएट व्हायच्या आधी लोकांपर्यंत ॲप्रोच होऊन ओके आर्टिस्ट आहेत तुमच्याकडे आलेत जे की रेडी आहेत परफॉर्म करण्यासाठी, बट लोकांना थिएटरपर्यंत घेऊन येणं हा सुद्धा एक तुमच्यासाठी टास्क असणार त्या काळात, बरोबर. तर त्याला कसं तुम्ही फेस केलं होतं? 23 वर्षापूर्वी जेव्हा पहिला महोत्सव आम्ही ऑर्गनाईज केला तेव्हा मला वाटतं स्पॉन्सरर्स वगैरे जळगावमध्ये मिळणं थोडं कठीण होतं. एक्झॅक्टली. कारण तितकासा पाहिजे तेवढा इंडस्ट्रीयल ग्रोथ नव्हता किंवा आजही नाही आहे. आणि अशा ठिकाणी हा सगळा
अभिजात संगीताचा कार्यक्रम 3 दिवसाचा घडवून आणायचा. बरोबर. त्याच्यामध्ये दररोज 3-3 आर्टिस्ट आम्ही द्यायचो त्या काळामध्ये. आणि त्यावेळेसचं जे तिकीट आम्ही लावायचो ते साधारण ₹300, ₹200 आणि ₹100 असं 3 दिवसाचं असायचं. बरोबर. म्हणजे ते सीझन तिकीट असायचं. तर पहिल्या बालगंधर्व महोत्सवामध्ये एक तर तो संगीत महोत्सव हा काही नवीनच लोकांना वाटत होतं की बाबा हे संगीत महोत्सव काय असतो, नक्की काय असतं, आणि त्यांना त्याच्याबद्दल काही जास्त माहिती नव्हती. शास्त्रीय संगीताकडे खूप काही अट्रॅक्शन म्हणून लोक पाहत नव्हते. तर अशा वेळेस पहिल्या वर्षी मी आणि माझी बायको दीपिका आम्ही दोघं ह्या विषयासाठी घरोघरी जायचो. बरं. आणि घरोघरी जाऊन आम्ही तिकीटं विक्री केली त्याची. चांगले आर्टिस्ट तिथे येणार आहेत, उत्तम आम्ही असा कार्यक्रम तुम्हाला देतोय, आम्हाला याच्यामधनं कुठेही पैसा कमवायचा नाहीये, हा आमचा प्रोफेशन नाही, आम्ही आमच्या पर्सनल लाईफमध्ये उत्तम नोकऱ्या करून आमचं घर आणि संसार सांभाळतोय, तर कुठेतरी समाजाप्रती काहीतरी देणं लागतो आपण, आणि एक सांगीतिक सेवा आपल्या माध्यमातून व्हावी म्हणून आम्ही प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन प्रत्येकांना सांगून की तुम्ही या तिकिटात या, लोक नेहमीप्रमाणे आम्ही या 3 दिवसात गावाला जातोय, म्हणजे नेहमी टिपिकल टाळण्याची कारणं त्याचे पण अनुभव आले. पण असं करत 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 3-4 महिन्यापासून आधीपासून आम्ही ती सुरुवात केली महोत्सवाच्या तारखांच्या हिशोबाने, आणि एक 500 लोकांपर्यंत आम्ही तो माहोल जमवू शकलो. बरोबर. आणि परमेश्वराची कृपा होती की आमच्या दोन्ही खर्चांचे आणि इन्कमचे एंड्स मीट झाले. आम्हाला पैसे कमवायचेच नव्हते, प्रतिष्ठानसाठी काही ठेवायचे नव्हते. बरोबर. पण जेवढा खर्च अपेक्षित आहे तेवढा आपला निदान उभा राहायला पाहिजे. जळगावकरांनी आमच्यावर विश्वास दाखवला आणि पहिला बालगंधर्व महोत्सव साजरा झाला. आणि तेव्हा आम्ही तो उत्साहाच्या भरामध्ये म्हणा किंवा लोकांचा एक छान रिस्पॉन्स आम्हाला मिळाला म्हणून म्हणा, तेव्हापासून एक प्रथा सुरू झाली की या बालगंधर्व महोत्सवामध्ये आम्ही पुढच्या बालगंधर्व संगीत महोत्सवाच्या तारखा डिक्लेअर करायला लागलो. म्हणजे हा विषय आम्ही पहिल्या वर्षीपासून केला, आणि परमेश्वराच्या कृपेने पुढचा जो महोत्सव होणार आहे म्हणजे 2026चा, त्याच्या तारखा या जानेवारी 2025च्या महोत्सवातच आम्ही डिक्लेअर केल्या, जो 9, 10 आणि 11 जानेवारी 2026ला होणार आहे. करेक्ट. तर ह्या कमिटमेंट्स आम्ही देऊ शकलो लोकांना, त्या पद्धतीने आम्ही काम करू शकलो. त्याच्यासाठी कष्ट खूप घ्यावे लागले. आता सगळं हे इंस्टाग्राम किंवा डिजिटल मार्केटिंग किंवा या बाकीच्या सगळ्या गोष्टी आल्या, पण त्या काळामध्ये खूप कठीण होतं हे. म्हणजे आम्हाला आजही आठवतंय की तेव्हा आम्ही पहिले 1-2 वर्ष तर शूटिंग पण नाही केलं, आणि जेव्हा शूटिंग करायचं तेव्हा ती अशी एक मोठी कॅसेट सारखं, त्याला काहीतरी डॅट म्हणायचे मला वाटतं, ते असं सगळं ते करायचे. मग त्याच्यातनं आता त्या प्रकारचे इक्विपमेंट्स पण अवेलेबल नाही की तो डेटा आपल्याला काढायला काय करायला लागेल, काय करायला लागेल. तर अशा खूप साऱ्या गोष्टी होत्या की ज्या गोष्टींमुळे आम्ही लोकांपर्यंत पाहिजे तितक्या मोठ्या प्रमाणावर पोचू नव्हतो शकत. करेक्ट. पण वृत्तपत्र हे एकमेव त्यावेळेसचं माध्यम होतं, आणि वृत्तपत्राच्या माध्यमातून कधी काळी आमची एखादी बातमी मुंबई दूरदर्शनला येऊन जायची, आणि त्यावेळेस एवढा मीडियाचा विषय व्हास्ट झालेला नव्हता. कष्ट खूप करावे लागले, प्रश्नच नाही. पण एक मात्र नक्की आहे की पहिल्या बालगंधर्व महोत्सवापासून मी भारतात असलेल्या सगळ्या सांगीतिक पॉकेट्समधनं कलाकारांना निमंत्रण द्यायचो. त्यामुळे एक माउथ पब्लिसिटीने प्रत्येक जी सांगीतिक पॉकेट्स आहेत बालगंधर्व महोत्सवाच्या निमित्ताने सुरू झालेली, तिथपर्यंत स्वर्गीय वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान पोचलं, त्याच्याबरोबर हा बालगंधर्व संगीत महोत्सव पोचला, आणि आलेल्या कलावंतांच्या माउथ पब्लिसिटीमुळे नवनवीन आर्टिस्ट आम्हाला उपलब्ध होते. हाच एक त्यावेळेसचा महत्वाचा विषय. बरोबर. करेक्ट. खरंच खूप सुंदर. आय मीन हे ऐकतानाच इतकं स्ट्रगल आणि या स्ट्रगलमधनं उभं केलेलं हे एम्पायर, या अशा खूप छान गोष्टी आहेत. बट मला एक खूप इंटरेस्टिंग आणि खूप जेन्युइन प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. जसं की मी ऐकलं आहे त्याप्रमाणे खूप मोठे मोठे आर्टिस्ट तुमच्याकडे येऊन गेले. ऑफकोर्स तुम्ही मेन्शन करा कोण कोण तुमच्याकडे येऊन गेले, मला तुमच्या तोंडून ते ऐकायचं आहे. बट आर्टिस्ट एक पॉईंट की कुठले कुठले आर्टिस्ट आत्तापर्यंत तुमच्याकडे परफॉर्म करून गेलेत, आणि त्यांच्यासोबतचे काही मॅजिकल किस्से असतील तर ते मला ऐकायचे आहेत. आर्टिस्ट जसं मी मगाशी सांगितलं की मी सगळ्या सांगीतिक पॉकेट्समधनं कलावंत बोलवलं. म्हणजे मी कलकत्त्यातनं बोलवलं, मी लखनौमधनं बोलवलं, मी दिल्लीतनं बोलवलं, मुंबई पुणे तर आपलं महाराष्ट्रातलं आहेच. पण म्हणजे अगदी किशोरीताईंपासून जर सुरुवात केली आपण
की किशोरीताई, पंडित जसराज, पंडित बिरजू महाराज, उस्ताद अमजद अली खान, उस्ताद तारी खान ऑल द वे कॅलिफोर्नियावरनं येऊन आपल्याकडे तबला सोलो वाजवून गेले. वाव. त्याच्यानंतर शिवकुमार शर्मा, आता हे मोठे आर्टिस्ट आपल्यामध्ये नाही आहेत आत्ता. शिवकुमार शर्मा आले. त्याच्यानंतर पंडित ब्रिजनारायण आले. महाराष्ट्रातले ते इतके कलावंत येऊन गेले. संजीव अभ्यंकर असो, उस्ताद शाहिदबाई परवेज असो, वा, वीणाताई सहस्त्रबुद्धे असो, बरोबर, किंवा आरतीताई अंकलीकर असो, देवकीताई पंडित असो, किती तुम्ही यू नेम द आर्टिस्ट, आणि ते आपल्याकडे जळगावला येऊन परफॉर्म करून क्या बात आहे. आणि छान, म्हणजे सगळ्या लोकांनी आम्हाला त्या निमित्ताने खूप सहकार्य केलं, सपोर्ट केलं. कारण छोट्याशा गावामध्ये आम्ही हे सगळं ऑर्गनाईज करतोय. मुंबई, पुणे आणि नाशिक या सुवर्ण त्रिकोणामध्ये बरोबर सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. खरंय. पण तसं आमच्या जळगाव, धुळं, नंदुरबारमध्ये या काहीच गोष्टी अवेलेबल नाही आहेत. प्रयत्न असा आहे की आपण जाण्याच्या आधी तो जो सुवर्ण त्रिकोण असेल तर हा किमान कुठल्या तरी धातूचा त्रिकोण बनावा, बरोबर, आणि आपली सांगीतिक परंपरा पुढे जावी, अशी त्याच्या मागची खरं तर भूमिका आहे माझी. करेक्ट. सो अमेझिंग. सो हा जो आर्टिस्टचा संच तुम्ही सांगितलात, की किती नावं सांगितलीत आत्ता, की म्हणलात तसं यू नेम द आर्टिस्ट अँड वी हॅव दोज आर्टिस्ट ऑन द स्टेज. बट मी मगाशी म्हटलं तसं मला एखादा किस्सा ऐकायचा आहे की की ज्याच्याने खरोखर रिस्पेक्ट वाढला त्या आर्टिस्टबद्दलचा, आणि ऑफकोर्स आपण जे करतोय याची एक चांगली पावती मिळाली की आपण जे करतोय ते बेस्ट करतोय आणि हेच पुढे कंटिन्यू करायचं आहे. मी 2 किस्से सांगतो. वा. आम्ही जेव्हा बालगंधर्व संगीत महोत्सवाची सगळी सुरुवात करतो ना, म्हणजे साधारण जुलैमध्ये, कारण मी नोकरी सांभाळून हे सगळं करतो, त्यामुळे एक 6 महिने मी आधीपासून सुरुवात करतो. एक आर्टिस्ट शॉर्टलिस्ट केलेले असतात की कोणाला बोलवायचं आहे, कोणाचं बजेट आपल्यासमोर कसं असणार आहे, कोण किती मानधन घेणार आहे. कारण माझ्या पुढे त्या जुलै महिन्यामध्ये एक मोठं शून्य असतं. का बरं? म्हणजे शून्य ह्याच्यासाठी असतं की कोण आर्टिस्ट येणार आहे माहीत नाही, ते किती मानधन घेणार आहेत माहीत नाही, बरोबर, किती पैसे स्पॉन्सरशिप मधनं उभे राहणार आहे माहीत नाही, तिकीट विक्री किती होणार आहे माहीत नाही, म्हणजे मोठं शून्यच असतं. पण दरवर्षी आणि या शून्यातनं तो प्रवास सुरू होतो. पण परमेश्वराची कृपा आहे, असं म्हणतात ना की गॉड हेल्प दोज हू हेल्प देमसेल्व्स. येस. त्या माध्यमातनं पहिल्या बालगंधर्वला 1.5 लाख रुपये बजेट होतं. ₹1.5 आमच्या खिशात नव्हता. आत्ता 25चा बालगंधर्व झाला तेव्हा जवळजवळ 7 ते 8 लाख रुपये बजेट होतं. 7 ते 8 रुपये नव्हते. पण हे घडतंय कुठेतरी. एक त्याला एक ईश्वरी अधिष्ठान आहे आपण असं म्हणू. आणि जेव्हा आपण संगीत आणि अध्यात्म जवळ आणतो तेव्हा त्याच्यातनं खूप चांगल्या गोष्टी आणि किस्से घडतात. बरोबर. मला आजही आठवत आहे की पहिल्या बालगंधर्व संगीत महोत्सवामध्ये आम्ही जेव्हा शंकराचार्यांना बोलवलेलं होतं उद्घाटनासाठी. नॉर्मली शंकराचार्य हे एखाद्या संगीत महोत्सवाच्या उद्घाटनाला जात नाहीत. बरोबर. पण त्यांनी हो म्हटलं, कारण ते स्वतः एक उत्तम गायक होते. करवीर पीठाचे शंकराचार्य जे होते. तर त्यांनी होकार दिला. होकार दिल्यानंतर ते महोत्सवाच्या उद्घाटनाला आले. आणि संगीत आणि अध्यात्म म्हणजे शास्त्रीय संगीत आणि अध्यात्म याच्यावर त्यांचा एक छान ऐकण्यासारखा किस्सा होता की हे जवळ काय, अध्यात्म आणि शास्त्रीय संगीत जवळ काय, किंवा शास्त्रीय संगीतामुळे अध्यात्माची ओढ माणसाला कशी लागू शकते, किंवा अध्यात्म करत असताना शास्त्रीय संगीताचा उपयोग कसा होतो. हे दोघं एकमेकांमध्ये मिसळलेल्या दोन्ही गोष्टी आहेत. तर त्यांनी सांगितलं की शास्त्रीय संगीतात असो किंवा कुठल्याही प्रकारच्या संगीतात असो 7 सूर आहेत. बरोबर. सारे गम पधनी सा. पण हे अध्यात्मात ह्याला तुम्ही कसं रूपांतरित करू शकता. तर संगीतातले सारे गम पधनी सा हे सूर जेव्हा अध्यात्मामध्ये आपण विचार करतो तेव्हा सारे गम याने सारे गम, प याने परमेश्वर, धनी है, सारे गम पधनी सा, सारे गम का प याने परमेश्वर धनी आहे, म्हणून ते अध्यात्म आहे. आणि जेव्हा हे सगळ्या गमती अशा पाहायला मिळाल्या ना तेव्हा मलाही असं स्वतःला वाटलं की अध्यात्माशी रिलेटेड हा आपला जो काय प्रवास सुरू झालाय संगीताच्या माध्यमातून तो खरंच एका चांगल्या रुळावरनं चाललेली ही गाडी आहे, आपण ती करावी. आणि मग या माध्यमातून आम्हाला खूप साऱ्या कलावंतांबरोबर जेव्हा इंटरॅक्शन्स करत गेलो
त्यांच्या संपर्कामध्ये आलो तेव्हा खूप छान काही गोष्टी आपल्याला अनुभवता आल्या. मी जसं म्हणालो की मी 2 किस्से सांगतो. तर त्यात पहिला किस्सा मी तुम्हाला सांगतो पंडित बिरजू महाराजांचा. बिरजू महाराजांना आणायचं असं जेव्हा ठरलं, कारण जळगावमध्ये अभिजात संगीतामध्ये कथक हा जो विषय आहे ह्याचं खूप चांगलं काम जळगावच्या 2 कथक नृत्यांगना करतायत. आता माझी मुलगी नुपूरही त्याच्यामध्ये हळूहळू जॉईन होते. ती कथकमध्ये तिने MA केलं पुणे विद्यापीठातनं आणि तिने पण आता तिचा हा प्रवास सुरू केलेला आहे. तर त्यामुळे कथकचे विद्यार्थी खूप असतात, म्हणून दरवर्षी बालगंधर्व संगीत महोत्सवात एक तरी कथकची अथॉरिटी येते, परफॉर्म करून जाते. तर त्या काळामध्ये बिरजू महाराज म्हणजे आमच्यासाठी तर एक स्वप्न होतं. 150 कोटी जनतेच्या आपल्या या भारत देशात एकमेव माणूस आहे की जो म्हणजे होते की बाबा कथकमध्ये आज कथक म्हटलं की बिरजू महाराज, हे एक समीकरण होतं. बरोबर. आमच्याकडे काय असायचं की बालगंधर्व संगीत महोत्सवाची पत्रिका जी आम्ही तयार करायचो, म्हणजे हा किती कोइन्सिडन्स होता मी तुम्हाला सांगतो, हा खरंच एक रंजक किस्सा आहे. त्याची एक टॅगलाईन असायची. तर त्या वर्षीची जी टॅगलाईन होती ती होती लाटांची लय आणि लयींच्या लाटा. ओके. लाटांची लय आणि लयींच्या लाटा ही आमची टॅगलाईन होती आणि मग ती टॅगलाईन घेऊन आम्ही पत्रिका तयार करतो. असं पहिल्या वर्षीपासून आम्ही पत्रिका म्हणजे इन्व्हिटेशन. ओके. बरं बरं. किस्सा असा घडला होता की बिरजू महाराज ज्या दिवशी आमच्याकडे येणार होते त्या दिवशी त्याच्या 2 दिवस 3 दिवस आधी ते प्रचंड बिझी होते. कलकत्त्यामध्ये त्यांची रेकॉर्डिंग चाललेली होती, रात्र रात्र त्यांना जागरणं होत होती. आणि ज्या दिवशी ते जळगावला येण्यासाठी निघाले त्याच्या आदल्या दिवशी रात्रीचं त्यांना 12-1 वाजेचं जागरण होतं. तिथून ते ऑल द वे दिल्लीपर्यंत फ्लाय करून आले. दिल्लीतून ते मुंबईला फ्लाय करून गेले आणि तिथून त्यांनी पुष्पक एक्सप्रेस नावाची गाडी पकडली जी जळगावला येणारी होती, पण तिचा जळगावला स्टॉप नव्हता. अरे बापरे. तिचा भुसावळला स्टॉप होता. ओके. तू जे मगाशी विचारलंस की कम्युनिकेशन आणि डिजिटल मार्केटिंग आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींचा तो फार मोठा आमचा त्या दिवशीचा बॅड एपिसोड होता की ती गाडी जळगावला थांबत नसल्यामुळे तिची एक्झॅक्ट पोझिशन जळगावला कळत नव्हती की ती गाडी राईट टाइम आहे लेट आहे. बरोबर. पण आम्ही आमचे एक स्नेही होते त्यांनी भुसावळला तिथे कंट्रोल रूमला विचारलं या गाडीची पोझिशन काय वगैरे आणि आम्हाला कळलं की ती गाडी अर्धा तास लेट आहे. आम्हाला 25 किलोमीटरचा प्रवास होता. आम्ही 25 किलोमीटर जळगावहून भुसावळला जाणार, तिथून त्यांना पिकअप करणार आणि जळगावला आणणार असं ठरलं होतं. बरोबर. गंमत अशी झाली की महाराजजींच्या बरोबर शाश्वती सेन नावाची त्यांची शिष्या होती आणि ती खूपच म्हणजे सिनियर शिष्या होती. बरोबर. जळगाव जाताना त्यांना दिसलं, म्हणजे गाडी जळगाव स्टेशनवरनं चालली होती. त्यांनी विचारलं शाश्वतीला, अरे शाश्वती जळगाव तो पीछे जा रहा है, हम तो आगे जा रहे हैं, हम कहाँ जा रहे हैं, तो गाडी रुकरी भी नाही यहाँ पे. त्यामुळे ते थोडे पॅनिक होऊन गेले होते. अरे जळगाव मागे गेले, आपण पुढे चाललोय, आपल्याला तर जळगावला उतरायचं होतं. तर ते आदल्या दिवशीचं जागरण, खूप सारा त्यांचा प्रवासातला स्ट्रेस, मनस्ताप, बरोबर, ते भुसावळला थांबले म्हणजे उतरले. आणि आम्ही तिथे जेव्हा गेलो तेव्हा आम्ही गाडी अर्धा तास लेट आहे या हिशोबाने आम्ही गाडीच्या बरोबर वेळेमध्ये तिथे पोहोचलेलो होतो. पण आमचं त्या दिवशी नशीब चांगलं नव्हतं. त्या गाडीने तो अर्धा तास मेकअप करून 20 मिनिटं आधी ती गाडी जाऊन भुसावळला पोहोचून गेली होती. अरे बापरे. आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम असा झाला की आम्ही त्यांना वेळेत रिसिव्हच करू शकलो नाही. आज पद्मविभूषण माणूस, हो ना, आणि वी वर नॉट प्रेझेंट टू रिसीव्ह हिम ॲट भुसावळ स्टेशन. तर काय करायचं, ते जाम भडकलेले, त्यांची शिष्या भडकलेली, बिचारे प्लॅटफॉर्मवर बसून ते चहा पाणी भजी वगैरे खात आहेत. असं आम्हाला खूप वाईट वाटलं खरंच. एवढा मोठा पद्मविभूषण माणूस आज आपल्याकडे आला आणि केवळ कम्युनिकेशन आमचं नीट झालेलं नव्हतं. आम्हाला माहितीच नाही पडलं की ती गाडी 15-20 मिनिटं आधी जाऊन पोचेल. ते खूप चिडलेले आणि त्यांचा तो सगळा राग संध्याकाळच्या परफॉर्मन्सपर्यंत तसाच होता. ते प्रचंड गुस्स्यात होते की बाबा कहाँ से आया बोले मैं, कौन सा जलगाव है, क्या है क्या नहीं. म्हणजे आम्हाला दुःख, मला त्यांचं काय झालं, त्यांच्या एका वाक्याने मला फार वाईट वाटलं
लोक पैसे देते हैं इसलिए मैं नाचने चला आता हूँ कहीं भी. मला खूप वाईट वाटलं त्यांच्या या वाक्याने, की आपलं खूप चुकलं याच्यात. वाह. तेव्हापासून एक ठरवलं की मी कुठलीही गाडी असो, मी 15 मिनिटं आधी जाऊन तिथे रिसिव्ह करायला थांबलेलो असतो. आजही कुठलाही माझा आर्टिस्ट येणार असेल तर बरोबर हा धडा मला त्या दिवसापासून मिळाला. बरोबर. आणि काही नाही, त्यांचा मूड नव्हता, काही नव्हतं. त्यांचा ते डान्स करतील की नाही हा एक प्रॉब्लेम होता. वयोमानाप्रमाणे तेव्हा ते जवळजवळ 75+ होते आमच्याकडे जेव्हा आले तेव्हा. आणि सगळे त्यांना मनवत होते की काय करायचं, कसं करायचं. त्यांच्याबरोबर योगेश समशी पहिल्याने साथीला होता. अरे वा. आणि त्यांनी सांगितलं पण नव्हतं मी काय करणार आहे, मी 3 ताल नाचतोय का मी 1 ताल नाचतोय वगैरे. त्यामुळे खूप सगळे असे टेन्समध्ये होतो आम्ही की. आणि त्या काळात काय होतं की महाराजजींच्या वयोमानाप्रमाणे एक 20-25 मिनिटाप्रमाणे पेक्षा जास्त ते नाचू नाही शकायचे प्रकृतीच्या कारणामुळे म्हणा किंवा काहीतरी. पण आमची त्याच्या मागची भावना ही होती की त्यांचे पाय फक्त बालगंधर्व महोत्सवाला लागले पाहिजे, ते महत्त्वाचं आहे. कारण ह्या लोकांच्यामुळे तो मंच सुचिरभूत झालेला आहे, प्रश्नच नाही. मग आम्ही सगळ्यांनी सोडून दिलं आता परमेश्वरावर की ठीक आहे, आता काय महाराजजी नाचतील नाही नाचणार काय होईल. शाश्वती तर डेफिनेटली नाचणार होत्या, त्याच्यात काही प्रश्न नव्हता. पण लोक खच्चून भरलेलं सभागृह, पायऱ्यांवर सुद्धा लोक बसलेले. आणि जर महाराजजी नाचू नाही शकले किंवा त्यांचा मूडच नाही बनला तर काय करायचं. मी ठरवून ठेवलं होतं की सरळ माफी मागायची. करेक्ट. आणि जे होईल त्याला सामोरं जायचं. पण म्हणतो ना परत एकदा, गॉड हेल्प दोज हू हेल्प देमसेल्फ. आम्ही खूप पवित्र भावनेने हे सगळं करत होतो. मंगलाताई खाडीलकर त्या दिवशी आमच्याकडे कॉम्पेअरिंगला होत्या आणि इंटरव्हल संपला. मंगलाताईंनी महाराजजींचा सगळा बायोडाटा वाचणं सुरू केलं. आणि तुम्हाला सांगतो की तोपर्यंत महाराजजी विंगमध्ये उभे होते तरी सुद्धा त्यांचा मूड नव्हता की ते येतील विंगमधनं आणि त्यांनी ते त्यांचा डान्स परफॉर्म करतील. मंगलाताईंनी सगळं 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 त्यांचं वाचून दाखवलं की काय काय नाही, महाराजजी कोण काय कसं. आणि शेवटची फायनल अनाऊन्समेंट त्यांनी केली की चला तर सर्व मंडळींनी स्वागत करूया पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज यांचं. आणि महाराजजींनी एंट्री घेतली विंगमधनं आणि लोकांनी उत्स्फूर्तपणे त्यांना स्टँडिंग ओवेशन देऊन कमीत कमी 2 ते 3 मिनिटं टाळ्यांचा कडकडाट झाला. आणि तो होता राग शमवण्याचा. नाही, तो पॉइंट होता. ते पूर्णपणे त्यांचा राग निवळून ते परत बिरजू महाराजांच्या भूमिकेत गेले आणि सुरुवात केली त्यांनी. खोटं वाटेल, जी व्यक्ती वयोमानाप्रमाणे 20-25 मिनिटं डान्स करायची ती व्यक्ती बालगंधर्वच्या स्टेजवर 1 तास 40 मिनिटं नाचली. वाह. आणि दुसरी गोष्ट, त्यांनी समुद्राच्या लाटा दाखवल्या त्यांच्या घुंगरांच्या आणि पदन्यासाच्या माध्यमातून. सुपर. आणि कसा योगायोग होता बघा की एकीकडे महाराज समुद्राच्या लाटा घुंगरांमधनं काढतायत आणि मागे बॅकड्रॉपवर थीम होती लाटांची लय, लईंच्या लाटा. मग आम्ही महाराजजींना ते समजवलं की महाराजजी ये जो पीछे का हमारा टॅगलाईन है ये वही है जो आपने आज परफॉर्म किया है. अमेझिंग. मग त्यांना तो सगळा किस्सा सांगितला. म्हणजे कसं असतं बघा की एका बाजूला तो व्यक्ती स्टेजवर येऊन नाचेल का नाही नाचेल इथपर्यंतचा आम्ही सगळे टेन्समध्ये होतो. पण त्या एका स्टँडिंग ओवेशनमुळे महाराजजी इतके खुश झाले. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पूर्ण त्या दिनने आमच्याकडे मुक्काम केला जो शेड्यूल नव्हता. वा. त्यांना इतकं जळगाव आवडलं. व्हेरी नाईस. आणि दुसरा किस्सा मी पंडित जसराजजींबद्दल सांगेन. मला अशाच एका ज्येष्ठ कलावंताने सांगितलं होतं की पंडित जी आपके पास एक दिन पहले आ रहे. तो पंडित जी का बोले एक विषय ऐसा है कि गाते गाते वो बहुत बार समाधि अवस्था में जाते. तो समाधि अवस्था में जब वो जाते हैं और जब गए थे तो उन्होंने भगवान कृष्ण का दर्शन किया है. क्या बात है. खूप कमी लोकांना माहिती असेल विषय हा. बर. पण मला तो अनुभव का आला ते सांगतो. हा फार म्हणजे माझ्या आयुष्यात मी कधी कधी जेव्हा मागे वळून पाहतो की हे कसं काय घडलं, तर हे असे लोक होते म्हणून ते घडलं. त्यांचे ब्लेसिंग्स होते, त्यांचे आशीर्वाद होते.
आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही जेव्हा त्यांच्याकडे जाल तेव्हा डेफिनेटली त्यांच्याकडे काहीतरी कृष्णाशी रिलेटेड एखादी गोष्ट असेल, ती आठवणीने माग. बरं. मग कदाचित त्यांच्याकडे मोरपीस असेल, कदाचित त्यांच्याकडे बासरी ते असते, छोटी बासरी ठेवतात, बरं, कृष्णाचा फोटो ठेवतात. तर मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे पंडितजी आल्यानंतर मी त्यांना रिसिव्ह केलं, हॉटेलमध्ये नेलं, तिथे ठेवलं वगैरे, आणि मी त्यांच्या पायाशी बसलो. वा. म्हणजे मोठे माणसांचं मोठेपण कशात असतं तर ते त्याच्यात तो पहिल्याने किस्सा सांगतो आणि मग कृष्णाचा सांगतो. बरं. पंडित जसराजजी, माझी त्यात लायकीच नव्हती की त्यांच्या जवळ बसावं किंवा त्यांच्या बरोबरीने बसावं. मी त्यांच्या पायाशी बसलो आणि त्यांनी मला सांगितलं, दीपक बोले आप मेरे साथ ऊपर बैठो. हे एकदाने, दोनदाने, तीनदा सांगितलं त्यांनी मला. बरं. आणि मी म्हटलं नाही नाही पंडितजी, तुम्ही तुमच्या योग्यतेनुसार तुम्ही तिथे आहात, मी तुमच्या पायाशी ठीक आहे. त्याच्यानंतर ते थोडेसे चिडले. ते म्हणाले की आप ऊपर बैठते या मैं आपके साथ नीचे बैठू. माझा नाईलाज झाला. म्हणजे किती मोठेपणा होता त्यांचा. त्यांनी नंतर मला वाक्य जे वापरलं, बोले आप जैसे ऑर्गेनाइजर्स है इसलिए हमारे जैसे लोग हम कला पेश कर सकते हैं, लोगों तक पहुंचा सकते हैं हमारा भारतीय शास्त्रीय संगीत. तो आप जितने कलाकार इम्पॉर्टंट है उतने ही आप लोग भी इम्पॉर्टंट है, इसलिए आप मेरे साथ बैठो. मला टाळता आलं नाही, मला बसावं लागलं. तर सांगण्याचा किस्सा हा की ह्या चर्चांमधनं मी त्यांच्याकडे ती गोष्ट बोललो. म्हटलं पंडितजी, आपल्याकडे कृष्णाशी रिलेटेड काहीही असेल तर मला आपल्याकडनं ते पाहिजे. आणि माझं नशीब त्या दिवशी खूप छान होतं. त्यांच्याबरोबर त्यांचा भाचा आणि शिष्य रतन मोहन शर्मा होते. त्यांनी सांगितलं, अरे रतन देखो वो अपने पास एक फोटो है, वो दीपक जी को दे दो. त्यांनी मला तो फोटो दिला. तो त्यांच्या हातातनं मला मिळाला आणि तो फोटो बाळकृष्णाचा आहे. म्हणजे तो फोटो इतका सुंदर आणि इतका अमेझिंग आहे की कदाचित खूप कमी लोकांना तसा पद्धतीचा बाळकृष्ण बघायला मिळतो. आजही मी माझ्या तो देवघरात फोटो ठेवलेला आहे. आणि तो दिसायला वरनं असा थोडा प्रौढ बाळकृष्ण वाटतो त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं की. आणि खाली मात्र तो नेहमीप्रमाणे बाळकृष्णाचे जसे फोटो आपण युजली बघतो तसा नाहीये. म्हणजे तुम्ही 10 बाळकृष्णाचे फोटो जर पाहिले तर त्याच्यात या फोटोचं तुम्हाला काहीतरी वेगळे पण दिसेल, हे नक्की आहे. आणि या रूपात बाळकृष्णाने त्यांना दर्शन दिलंय असं लोक म्हणतात. आणि मला त्याच्यात म्हणजे मला खोटं असं काही वाटत नाही, कारण माझ्या समोर तो घडलेला विषय होता. बरोबर. असे 2 किस्से मला मिळाले आणि म्हणजे अनुभवता आले. आणि बालगंधर्व संगीत महोत्सवाच्या निमित्ताने इतक्या मोठ्या मोठ्या विभूती येऊन गेल्या बरोबर की त्यांचा सहवास लाभणे हा सुद्धा एक आनंदाचा क्षण आहे. खरंय. मला तर खरं तर आता प्रश्न विचारायचे कमी आहेत आणि तुमच्याचकडनं खरं तर ऐकत बसावं असं वाटायला लागलंय. कारण हे किस्से आणि अशा स्टोरी टेलिंग म्हणूयात किंवा गोष्टी म्हणूयात, खरं तर खूप कमी ठिकाणी ऐकायला मिळतात आणि नो डाऊट खूप मजा येते मला तर. पण एवढे मोठी लोक आत्तापर्यंत गेल्या 23 वर्षांमध्ये तुमच्याकडे येऊन गेली, तुमचा पॅटर्न काय, म्हणजे तुम्ही अप्रोच कसं करता बेसिकली एवढ्या मोठ्या कलाकारांना आणि एवढ्या मोठ्या, कारण हे मॅनेजर्स आणि PAs आणि या सगळ्या गोष्टी कितीतरी गोष्टी असतात. आपण बघतोय आत्ताच्या काळामध्ये जे काही वेल नोन आर्टिस्ट आहेत त्यांच्याशी डायरेक्ट कम्युनिकेट करणं खूप अवघड आहे आत्ताच्या काळामध्ये. सो ते तुम्ही कसं मॅनेज करता? कदाचित ते माझं स्किल आहे असं आपण म्हणूया. बरं. पण पूर्वीच्या काळामध्ये तर खूपच त्रास होता. आता तरी लोकांच्या वेबसाईट्स असतात, कम्युनिकेशन डिटेल्स मिळतात. पण पूर्वी कोणाच्या ना कोणाच्या थ्रू आम्हाला जावं लागायचं की या व्यक्तीचा नंबर आम्हाला मिळेल का, त्या व्यक्तीचा नंबर मिळेल का. हे लोक सगळेच बुजुर्ग लोक ईमेल आणि व्हॉट्सॲप आणि हे तर गोष्टी आत्ता आल्या आहे समजा. परंतु असेच कोणाकडनं तरी नंबर मिळवायचे, त्यांना अप्रोच व्हायचं आणि त्या माध्यमातून आम्ही हे करत गेलो. पण आता काय झालेलं आहे की बालगंधर्वचं नाव हळूहळू संपूर्ण भारतवर्षात जात आहे. बरोबर. त्यामुळे बऱ्याच वेळा आता असं होतं ना की आमच्याकडे आलेला आर्टिस्ट दुसऱ्या आर्टिस्टला रेकमेंड पण करतो आणि तो त्याचे डिटेल्स पण आम्हाला देतो. म्हणजे आता कसं आहे की अरे माझा तो मित्र फार चांगला गातो बरं का, तुम्ही तुमच्याकडे बोलवा त्याला, मी तुम्हाला बायोडाटा पाठवून देतो. पटकन तो बायोडाटा पाठवून देतो आपल्याला. त्याच्यामध्ये सगळे कम्युनिकेशन डिटेल्स मिळून जातात आपल्याला. बरोबर.
आणि मग आम्ही अप्रोच होतो. जसं मी तुला सांगितलं की एक मोठं शून्य असतं. आम्ही काय करतो की आमचं बजेट काय असतं आम्हाला माहितीच नसतं. बरोबर. पण एक गोष्ट मात्र निश्चित, एक गुरुमंत्र मला पहिल्या बालगंधर्वच्या वेळेस अगदी नावासकट सांगतो, पंडित संजय अभ्यंकरांनी दिला होता. बर. मी आणि माझी बायको आम्ही असं बसलो होतो आणि गप्पा चालल्या होत्या की हा महोत्सव आपल्याला पुढे कसा नेता येणार आहे, काय येणार आहे. तेव्हा त्यांनी असं सांगितलं होतं की बघा की हे जे सगळे जेम्स आहेत या क्षेत्रातले, हे फार बोटावर मोजणे इतके आहेत. म्हणजे 25-30 नावं सोडली त्या काळापासून, बरोबर, तर त्याच्या पुढे ही लिस्ट थांबते. त्यामुळे दरवर्षी तुम्ही एकच जेमला बोलवत जा. आणि बाकीच्या त्यांच्या समवयस्क कोणी असतील किंवा त्याच्या नेक्स्ट लाईनचे कोणी असतील, आणि तो मंत्र आजही आम्ही पाळतोय. मोठे आर्टिस्ट बोलवायचे, पण आता गेले 5 वर्ष आपण असं समजूया की मी थोडा फोकस चेंज केला. आता मी स्वतः एक आर्टिस्ट असल्यामुळे मला त्यांची पण दुःख कळतात, मला काय प्रॉब्लेम आहे त्यांना पण कळतं. बरोबर. त्यामुळे आम्ही थोडा फोकस चेंज ह्याच्यासाठी केलेला आहे की असे अनेक कलावंत आहेत की ज्यांना एक चांगली अपॉर्च्युनिटी मिळत नाही. खूप चांगले गायक आहेत, प्रोफेशनली कदाचित त्यांचं नाव नसेल, पण असे काही गाऊन जातात किंवा असे काही वाजवून जातात, त्यांना प्लॅटफॉर्म उपलब्ध करणं ही आपली एक जबाबदारी आहे असं मला वाटतं. बरोबर. म्हणून गेल्या 5 वर्षापासून आम्ही काय करतो, एखादा मोठा रिनाऊंड आर्टिस्ट घेतो आणि बाकीचे सगळे जे अपकमिंग आणि प्रॉमिसिंग आर्टिस्ट आहेत की जे त्या स्ट्रेचरला आपल्याला कामात येतील किंवा त्या लेव्हलचा परफॉर्मन्स देऊ शकतील, अशा पद्धतीच्या आर्टिस्टला आम्ही हमखास बोलवायला लागलोय. कारण त्यांना बालगंधर्व सारख्या एका स्टेजवर जर परफॉर्म करता आलं तर त्यांना पण एक ती चांगली अपॉर्च्युनिटी असते. बरोबर. आणि त्या माध्यमातून जर यावर्षीचा महोत्सव जर आपण पाहिला तर सगळेच्या सगळे आमचे आर्टिस्ट हे 30च्या आतले होते. येस. पण तुम्हाला असं कुठेच जाणवणार नाही की अरे ह्यामध्ये हा मोठा आर्टिस्ट का नाही आला, तो मोठा आर्टिस्ट का नाही आला. ते सुद्धा तितक्याच ताकदीने रसिकांना रिझवत आहेत. बरोबर. आणि आपली कला उत्तमरित्या सादर करतात. बरोबर. बरोबर. प्रश्न म्हणजे यावेळेस त्याबरोबर आम्ही अजून काही असेही विषय केले की ज्याला आपण चाइल्ड प्रॉडेजी म्हणतो. जसं उदाहरणार्थ 12-13 वर्षाचा यशवंत वैष्णव असताना तो तबला सोलो असा काही वाजवून गेलेला आहे की तुम्ही डोळे मिटले तर असं वाटेल तुम्हाला कुणीतरी फार मोठा आर्टिस्ट सोलो वाजवत आहे. किंवा यावर्षी रियालिटी शोच्या माध्यमातून जो पुढे आलेला मुलगा आहे अनिर्बन रॉय. करेक्ट. अनिर्बन रॉय हार्डली एक 12-15 वर्षाचाच मुलगा आहे. बरोबर. पण फ्लूट अशी काही वाजवून गेला आणि त्याची बहीण तर कमाल आहे. त्या दोघांची जुगलबंदी आपण यावेळेस ऑर्गनाइज केली होती. म्हणजे तो फ्लूट वाजवायचा आणि ती गायची. ते दोघं पण अप्रतिम गाऊन गेले. काहीतरी वेगळे पण आम्ही नेहमी जळगावकरांना देण्याचा प्रयत्न असतो किंवा अभिजात संगीताच्या माध्यमातून ही सेवा करण्याचा प्रयत्न असतो. त्याच्यामध्ये यावर्षी आपण दोघा नवरा बायकोंची जुगलबंदी ठेवली होती. नंदिनी शंकरचं व्हायोलिन वादन, बरोबर, आणि तिचे मिस्टर महेश राघवन त्यांचं जिओ श्रेड वादन. आता जिओ श्रेड वादनामध्ये जिओ श्रेड सारखं एक इन्स्ट्रुमेंट जे ऍपलच्या टॅबवर तुम्ही वाजवू शकता आणि त्याच्यामध्ये इंडियन क्लासिकल वाजवणं किंवा कर्नाटक म्युझिक वाजवणं, बरोबर, हे अत्यंत स्किल्डफुल वर्क आहे, प्रश्नच नाही. तर अशा पद्धतीचे गोष्टी पण आम्ही लोकांना द्यायला लागलो की जेणेकरून त्यांना एक काहीतरी वेगळं ऐकल्याचं, वेगळं पाहिल्याचं समाधान मिळतं. असाच एक प्रकार एका इंजिनियरच्या बाबतीत आम्ही केला. त्यांनी एक नवीन वाद्य इन्व्हेंट केलंय. अच्छा, बरं. म्हणजे आपल्याला स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट आणि विंड इन्स्ट्रुमेंट हे माहिती आहे, पण दोघांचं कॉम्बिनेशन करून त्याचं पेटेंट घेऊन बर त्या वाद्यावर इंडियन क्लासिकल वाजवणं या सारखं एक वेगळं जे म्हणजे एक मिरॅकलच म्हणावं लागेल. कारण आयदर तुम्ही फ्लूट तरी वाजवू शकता, आयदर तुम्ही संतूर तरी वाजवू शकता. हो ना, कॉम्बिनेशन चित्रविणू सारखं एक वाद्य की ज्याच्यावर तुम्ही स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट पण वाजवताय, बरोबर, आणि वर्ण फ्लूट पण वाजवतायत, अशा वाद्याचं सादरीकरण आम्ही करू शकलो. क्या बात आहे. ज्यावेळेस हे सादरीकरण झालं तेव्हा माझ्या डोक्यात कल्पनाही आली होती की हे वाद्यच मुळात नवीन आहे, या वाद्याबद्दल माहितीच नाही कोणी, म्हणजे भारतवर्षात तर नाहीच आहे, पण जळगावच्या लोकांना तर अजिबातच नाही. तर आम्ही त्याची मुलाखत घेतली की मुलाखतीतनं ते वाद्य काय आहे, ते कसं बनवलं, त्याचं पेटेंट कसं मिळालं, त्याच्या डिझाईनचं पेटेंट कसं मिळालं, आणि हे वाद्य इतकं तसं डिफिकल्ट आहे
की हे वाद्य पुढच्या पिढीपर्यंत कसं पोहोचणार, शिष्य परिवार कसा घडणार, बरोबर, ते त्यांचं स्किल त्याच्यामध्ये कसं डेव्हलप करणार, हे सगळं सर्वसामान्य लोकांना कळायला पाहिजे. बरोबर. म्हणून आम्ही चित्रवेणूचा एक फार महत्वाचा सेगमेंट झाला केला. इट वॉज अन एक्सपेरिमेंट, प्रश्नच नाही. पण अतिशय अप्रतिमरित्या त्या माणसाने ते सादर केलं होतं. बरोबर. काका, एक गोष्ट खूप महत्त्वाची आत्ता मुलाखत घेतानाच बेसिकली माझ्या डोक्यात आली की इतके मोठे मोठे आर्टिस्ट येऊन गेले, पंडित बिरजू महाराज असतील किंवा किशोरीताई आमोणकर असतील, तारी खान साहेब असतील किंवा कित्येक अजून लोक जे तुम्ही आत्ता नावं घेतलीत. कधी खंत वाटते का हो की कोणाला बोलवायचं राहून गेलं किंवा त्यांचे पाय आपल्या काय म्हणू शकता बालगंधर्व रंगमहोत्सवाला लागले नाहीत? आहे, खंत निश्चित आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की आमच्याकडे पैसे नाहीत. जळगावसारख्या छोट्या ठिकाणी पैसा तेवढा उभा राहू शकत नाही. त्यामुळे बरेच असे आर्टिस्ट आहेत की ज्यांची मानधनं आम्ही देऊच शकत नाही. म्हणजे स्वप्न आहे ते आमच्यासाठी. म्हणजे मला आजही आठवतंय, मी मानधनाचा आकडा नाही सांगणार, पण ज्यावेळेस प्रतिष्ठान नवीन होतं, 5-7च वर्ष झालेले होते, तेव्हा माझी खूप इच्छा होती की माझ्या वडिलांचे ते मित्र होते, ते म्हणजे अण्णा म्हणजे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी. यस. त्या काळी त्यांचं जे काय मानधन होतं ते आम्हाला परवडणारं नव्हतं, पण इच्छा प्रचंड होती की भीमसेन अण्णांचे पाय आमच्या बालगंधर्व महोत्सवाला लागावे. आणि अनफॉर्च्युनेटली ते नाही आम्ही करू शकलो. ज्यावेळेस आम्ही त्यांना त्यांच्या अपेक्षित मानधनापर्यंत आम्ही पोचलो तेव्हा त्यांची परिस्थिती शारीरिक अशी नव्हती की ते जळगावपर्यंतचा प्रवास करतील. अरे बापरे. त्याच्यानंतर ते आपला परफॉर्मन्स देऊ शकतील. मी त्यांना पर्सनली येऊन भेटून गेलो होतो की तुम्ही 15 मिनटं का, तुम्ही 2 अभंगवाणी का, पण तुमचे ते पाय तिथे लागले पाहिजे महोत्सवाला. पण इट वॉज अनफॉर्च्युनेट की म्हणजे जेव्हा ते आपण म्हणतो ना की दात होते तेव्हा चणे नव्हते खाता येत आणि जेव्हा चणे खायची वेळ आली तेव्हा दात नव्हते, तर तसं काहीच झालं. असंच माझ्या मनात खंत राहिली की मी तबला वादक आहे, झाकीर हुसेनजींना मी बोलवू नाही शकलो. ती खंत मात्र माझ्या मनात कायम राहून गेली, कारण मी त्यांना अफोर्डच करू शकत नव्हतो. आणि कधी कधी असं असतं ना की पैसा सर्वस्व असतो पण आणि पैसा सर्वस्व नसतो पण. करेक्ट. ज्याला ते जाणवतं बरोबर ते येतात, ज्याला ते नाही जाणवत ते नाही येत. खरं. तेव्हा फक्त खंतच व्यक्त करता येते. पण एवढं मोठं शून्य असताना किंवा तुम्ही म्हटलात तसं मला आता पुढच्या 2026चा बालगंधर्व मॅनेज करायचा आहे, तर त्याची तयारी मला आता जुलैपासून करायला लागते. मानधनाचा खूप मोठा विषय हा की ज्याच्यावरच तुमचा अख्खा कार्यक्रम जो आहे तो अवलंबून आहे, राईट? सो मग त्या केसमध्ये एवढे मोठे कलाकार जेव्हा मानधनासारखी महत्त्वाची गोष्ट ऑफकोर्स ते सोडणार नाहीत, तरीही इतके मोठे कलाकार बालगंधर्व महोत्सवात येऊन गेले, ह्याचं काय कारण होतं आणि ते कसं तुम्ही मॅनेज केलं? खरं तर ही परमेश्वरीय कृपाच म्हणावी लागेल आणि त्या लोकांचे अगणित उपकार माझ्यावर, म्हणजे ह्या सगळ्या कलावंतांचे. याचं कारण असं आहे की मी जेव्हाही कोणत्या कलाकाराला अप्रोच होतो तेव्हा मी त्याला माझा ऑनेस्ट उद्देश सांगतो की मी या परिवारातनं आहे, असं आहे, तसं आहे आणि आमच्याकडे पैसे नाहीत. बरोबर. आम्ही एवढे पैसे तुम्हाला देऊ शकतो, त्याच्यापेक्षा जास्त पैसे आम्हाला नाही देत. तुम्ही नाही म्हणणं हा तुमचा अधिकार आहे. बरोबर बरोबर. पण आलात तर जळगावकरांवर उपकार आहेत, माझ्या पर्सनल लेवलवर ते उपकार आहेत. आणि अशाच माध्यमातनं मी एवढे मोठे कलाकार आणू ह्याच्यासाठी शकलो की मला त्यांना देण्या इतपत मानधन माझ्याकडे होतं आणि त्या मानधनामध्ये ते आले, हा त्यांचा मोठेपणा आहे. खरं. त्यामुळे बऱ्याच वेळा लोकांना असं वाटतंय की तुझ्याकडे एवढे मोठे कलाकार येऊन गेले आणि तू दुसऱ्या बाजूला म्हणतो की तुझ्याकडे पैसे नाहीत. एक्झॅक्टली. पण परत एकदा मी परमेश्वराप्रती कृतज्ञ आहे की त्याच्या कृपेमुळे ते मला अपेक्षित मानधनात मिळू शकले, येऊ शकले आणि ते त्यांची प्रोफेशनल मानधनं बाजूला ठेवून इथे आले. बरोबर. कारण परत एकदा ते माउथ पब्लिसिटी, लोक सांगायचे, ऐकणारे चांगले आहेत, संस्था छोटी आहे पण काम चांगलं आहे, शुद्ध हेतूने काम आहे,
कारण आम्ही ह्या सगळ्या विषयातनं पैसे कमवावे हा उद्देश कधीच तेव्हाही नव्हता, आजही नाही, उद्याही नसणार आहे. बरोबर. फक्त शास्त्रीय संगीत जगावं, वाढावं आणि त्याच्या प्रतीची कृतज्ञता व्यक्त करावी आणि सेवा करावी, याच उद्देशामुळे पुनश्च एकदा ते सगळे आर्टिस्ट येत आहेत, जात आहेत, करतायत. म्हणता म्हणता आपण आता रौप्य महोत्सवी वर्षापर्यंत पोहोचायला 25 वर्ष कंप्लीट होतील. बरोबर. काका, पर्सनली 2025चा जो महोत्सव झाला ते माझं भाग्य आहे की मला त्याला येता आलं. ऑफकोर्स खूप मोठा मॉब बघितल्यानंतर खूप भरून येतं की वा, किती 23 वर्षांमध्ये आपण खूप चांगल्या पद्धतीने हा सगळा महोत्सव ऑर्गनाईज करू शकलो आणि त्याला सक्सेसफुली रन करू शकलो. पण ह्याच्या बॅकस्टेजची जी मेहनत आहे ना, ती ऑडियन्सपर्यंत पोचत नाही अनफॉर्च्युनेटली. कारण कलाकार येतात, परफॉर्म करतात, लोक खूप छानपणे त्याचा आस्वाद घेतात, टाळ्या वाजवतात आणि ते आपापल्या घरी निघून जातात, भलेही तिकीट काढून येत असतील, राईट. पण तुमच्याकडनं मला हे खरं तर जाणून घ्यायचं आहे की किती दिवसांपासून या महोत्सवाची तयारी चालू होते, कशी चालू होते आणि याच्यामध्ये काय काय अँगल्स आहेत. हा प्रॉडकास्ट खूप मोठा होऊन जाईल, कारण पडद्या पुढचा बालगंधर्व तुम्ही पाहत असतात, पडद्या मागचा बालगंधर्व आम्ही आमची टीम पाहत. शॉर्टमध्ये सांगा, मला आवडेल. जसं मी सांगितलं की पडद्या मागचा बालगंधर्व हा फार वेगळा असतो. खूप मोठी टीम नाही आहे, एक 10-15 लोकांमध्ये हा सगळा महोत्सवाचं आयोजन असतं. 2001 साली जेव्हा बालगंधर्व महोत्सव आपण केला तेव्हा आमचे जे गुरु होते प्राध्यापक पु ग अभ्यंकर, आता ते आपल्यामध्ये नाही आहेत, पण अतिशय रसिक माणूस, आणि ते आमच्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष होते. बरं. ज्या शिस्तीने त्यांनी सगळ्या गोष्टी जॉटडाऊन करून दिलेल्या आहेत, आजही त्या तशाच्या तशा फॉलो होतात. बरं. म्हणजे नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पत्रकार परिषद घ्यायची, आजही ती नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पत्रकार परिषद आम्ही घेतो, त्याच्यात आर्टिस्ट डिक्लेअर करतो. तर असे त्यांनी जे शिस्तीने सगळं लावलेलं आहे त्याच्याप्रमाणे आम्ही करतो. करेक्ट. आमच्याकडे काय आहे की माझी जबाबदारी तशी पाहिली तर फक्त वेगवेगळ्या माध्यमातून पैसा कसा उभा राहील हे पाहणं आणि आर्टिस्टची मॅनेजमेंट करणं, ह्या दोनच जबाबदाऱ्या माझ्याकडे आहेत. खूप मोठे आहेत. पण बाकी मला काही बघावं लागत नाही. बरोबर. कारण बाकी सगळी टीम हँडल करण्याचं काम आमचा अरविंद देशपांडे, म्हणजे जो सचिव आहे आमच्या प्रतिष्ठानचा, तो आणि माझी बायको म्हणजे दीपिका चांदोरकर, या दोघं, म्हणजे ती आहे उपाध्यक्षा प्रतिष्ठानची. आता सद्यस्थितीमध्ये प्रतिष्ठानचे अध्यक्ष जे आहेत ते डॉक्टर विवेकानंद कुलकर्णी आहेत. त्यांच्या अधिपत्याखाली ही सगळी टीम काम करते. पण मेजर काम जे असतं म्हणजे ते आम्हाला फक्त सल्ला देणे, डिसिजन्स देणे, ह्याच्यासाठी आम्ही सिनियर जेवढे हे आमचे ट्रस्टी आहेत, बरोबर, हे ते असतील, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष जे आहेत सध्या अशोक भाऊ जैन, त्यांचा फार मोठा पाठिंबा तर आहेच, पण ते या प्रतिष्ठानचे आधारवडे असं म्हटलं तर ते अजिबात वावगं ठरणार नाही. कारण मला वाटतं 3ऱ्या बालगंधर्व संगीत महोत्सवापासून ते जे जोडले गेले बालगंधर्वशी आणि ट्रस्टची आमच्या, त्याच्यामुळे आमच्या खूप गोष्टी सुकर होतात. बरोबर. त्यामुळे खूप सारं क्रेडिट हे बालगंधर्व महोत्सवाचं किंवा इन टोटॅलिटी वर्षभर जे आपण आयोजित करतो कार्यक्रम त्याच्यामध्ये अशोक भाऊंकडे जातं. बरोबर. आणि ही जी टीम मी सांगितली याच्यामध्ये आता आमचा नवीन तरुण जो एक ट्रस्टी झालेला आहे वरुण देशपांडे, अरविंद देशपांडे आणि दीपिका चांदोरकर यांच्या टीमच्या माध्यमातून यांच्याबरोबर काही अजून इंटरेस्टेड लोक जोडले गेलेले, मग स्निग्धा कुलकर्णी असेल, बरोबर, अनघा नाईक असेल किंवा वरुण नेवे असेल आमचा, असे म्हणजे किती जणांची नावं घ्या, हे सगळे मिळून एक टीम म्हणून काम करतात. आणि मग आमच्याकडे कसं असतं की आर्टिस्ट मॅनेजमेंट माझ्याकडे म्हटल्यानंतर त्यांचा ट्रॅव्हल प्लॅन, त्यांचे लॉजिस्टिक्स, त्यांचे अकोमोडेशन, फूड अरेंजमेंट, त्यांचे लोकल लॉजिस्टिक प्लॅन, हे सगळं मी एकटा हँडल करत असतो. बरं. आणि बाकीच्या उरलेल्या बालगंधर्व महोत्सवाच्या आयोजनाच्या संदर्भात मग तिकीट विक्री असेल, फ्लेक्सची प्रिंटिंग्स असतील, गावामध्ये बॅनर लावायचे असतील, होर्डिंग लावायचे असतील, ही सगळी बाकीची ही टीम पाहत असते. त्यामुळे पडद्यामागचा बालगंधर्व करताना ज्या दिवशी महोत्सव होतो त्याच्या आदल्या दिवशी जर थिएटर रिकामं असलं तर आम्ही आदल्याच दिवशी सगळ्या व्यवस्था करून ठेवतो. बरोबर. अभय कुलकर्णी नावाचा आमचा पहिल्या वर्षीपासूनचा माणूस जो आहे, मित्र माझा, त्याच्याकडे फक्त एकच जबाबदारी आहे
तो सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांना खाऊ पिऊ घालत असतो. म्हणजे बालगंधर्व महोत्सव संपल्यानंतर रात्रीच्या 11-11:30 वाजतात साधारण. वा. तेव्हा बाहेरची व्यवस्था जेवणाची नसते, कारण 10-10:30 वाजता जळगाव बंद होऊन जातं. हो हो. प्रत्येक आमचा जो कार्यकर्ता आहे त्याच्या जेवणाची, त्याच्या चहा पाण्याची अशी सगळी व्यवस्था आम्हाला करावी लागते. म्हणजे एकदा पंडित शिवकुमार शर्मा स्टेजवर बसले जेव्हा, तेव्हा बसलेत आणि संतूर लावत होते, तेव्हा त्यांनी लास्ट मिनिट अभयला सांगितलं मला कॉफी पाहिजे. ओ. ऑल द वे थिएटरपासून अभय रेल्वे स्टेशनपर्यंत गेला, कारण सगळी हॉटेल्स बंद झाली होती, आणि कॉफी घेऊन आला. तेव्हापासून ठरवलं की कलावंतांना चहा आणि कॉफी जर द्यायची असली किंवा दूध द्यायचं असलं तर आम्ही तेवढ्यासाठी एक मशीनच घेऊन घेतलंय की ते बटन दाबलं की त्याच्यातनं चहा किंवा कॉफी मिळते. तर अशा छोट्या छोट्या गोष्टीतनं आम्ही इम्प्रुव्हमेंट्स करत गेलो. आणि जेव्हा हे सगळं शिवधनुष्यच असतं आमच्यासमोर, कारण पैसा असला तर तुम्ही सगळं काही करू शकता. तुमच्याकडे पैसा पण नाही, खरंय, करायचं पण आहे आणि एवढा मोठा डोलारा उभा करायचा आहे. तर यावेळेस खूप सगळ्या लोकांची मदत होते. आमचे रमेश दादा जैन जे आहेत, जे एक ट्रस्टी आहेत, ते सुद्धा आमच्या मागे भक्कमपणे पाठीशी उभे असतात. बाकीचे लोक असतात, प्राध्यापक शरदचंद्र छापेकर आहेत, आमच्या डॉक्टर अपर्णा भट आहेत. हे सगळे त्यांना जेवढे झेपतील आणि त्यांना जे जे चांगलं करता येईल या विषयासाठी हे सगळे लोक त्यांचं कॉन्ट्रीब्युशन करतात. पण मेजरली जेव्हा ऑर्गनाईज करण्याचा विषय येतो तेव्हा ही छोटीशी आमची टीम आणि हे सगळे लोक मिळून आम्ही हे करतो. करेक्ट. पण हे सगळं करण्यासाठी 6 महिन्या आधीपासून आम्ही जे करतो, सगळेजण त्यांची नोकरी धंदे सांभाळून हे करत असतात. बरोबर. आणि हा काही आपला धंदा नसल्यामुळे ज्याला जेवढा वेळ देता येतो तेवढा वेळ तो देतो. पण एक आहे मात्र की एकदा पत्रकार परिषद झाली की मग रोज आम्ही संध्याकाळी 1 तासभर सगळे जमतो मीटिंग. त्याच्यामध्ये कामांचे अलॉटमेंट्स होतात. अरे ह्याचं तुला पाहिजे, सिक्युरिटी अरेंजमेंट तुला पाहिजे, खाण्यापिण्याचा मेनू हा करतोय, हे सगळ्या गोष्टी आम्ही करतो. बरोबर. आणि तो पडद्यामागचा बालगंधर्व जो असतो तो खूपच चॅलेंजिंग असतो प्रत्येक वेळेस आणि प्रत्येक वर्षी. प्रश्नच नाही. आणि हे शिवधनुष्य जे आहे ते नक्कीच तुम्ही आणि तुमची कोअर टीम ही खूप लिलया पेरताय आत्तापर्यंत गेली 23 वर्ष, म्हणून हा कार्यक्रम होतोय. आणि ह्याचा नो डाऊट खूप मोठा साक्षीदार मीही आहे आता, कारण मीही 1 वर्ष तुमची ही सगळी मेहनत बघितलेली आहे. पण ही मेहनत कधी बेसिकली कब रंग लाती आहे, तर जेव्हा ह्याच्यासाठी 2 गोष्टी, एक तर मॅनपॉवर आणि दुसरं म्हणजे पैसा. मग तो पैसा असेल मानधनाच्या स्वरूपातला कलाकारांना देण्यासाठी, आणि दुसरं आहे की स्टेजची अरेंजमेंट असेल, ऑडिटोरियम बुकिंग असेल किंवा साऊंडच्या रिलेटेड सगळ्या गोष्टी असतील, व्हिडिओ शूटिंगच्या रिलेटेड असतील, तर ऑफकोर्स या सगळ्या गोष्टींना सुद्धा पैसा लागतो. बरोबर. सो हे सगळं करत असताना स्पॉन्सर्स ही जी टर्म आहे किंवा ही जी काही सगळ्यात मोठी बॅकिंग सिस्टीम आहे ती तुम्ही कशी एस्टॅब्लिश करता? खूप कठीण आहे ते. म्हणजे एक गोष्ट मात्र खूप छान आहे याच्यातली, की जसं तू म्हणाला की गेले 25 वर्ष आपण करतोय सगळं हे. पहिल्या वर्षी जी टीम आम्ही तयार केलेली आहे, मग साऊंडवाला असो, लाईटवाला असो, साऊंड म्हटलं तर आमचा मायटी ब्रदर्सचाच तिथे साऊंड असणार. मोहन थत्ते आणि मिलिंद थत्ते हे दोघं म्हणजे आमचे 3 पिढ्याचे रिलेशन आहेत. म्हणजे मिलिंद हा 3ऱ्या पिढीतला आहे. मिलिंदचे आजोबा आणि आजी हे आमच्या आईबाबांचे मित्र होते. त्याचे वडील आणि त्याचे काका हे माझे मित्र आहेत. आणि आता 3री पिढी म्हणजे आमची नुपूर, निनाद आणि ही जी आताची कोअर टीम चालू आहे सगळी जी बालगंधर्व करतायत त्यांच्यापर्यंतचे ते रिलेशन्स असल्यामुळे हे लोक, ह्या लोकांना माहिती आहे की आमची ही ऑनेस्ट सेवा आहे. करेक्ट. त्यामुळे हे सगळे लोक त्यांची रेग्युलर प्रोफेशनल मानधनं आमच्याकडनं घेत नाही. ते म्हणतात कमवण्यासाठी आम्हाला बाकीच्या गोष्टी खूप आहेत. हो, खरं. पण आजही ते लोक खूप स्टिकअप आहेत त्यांच्या प्रिन्सिपल्सला. फक्त काही ठिकाणी आम्हाला त्यांचे खर्च जे बाकीच्यांचे असतात ते तर द्यावेच लागतात. पण स्पॉन्सरर्सचं म्हणावं तर खूप कठीण आहे. म्हणजे दिवसेंदिवस ते कठीण होत चाललंय. ब्युरोक्रेसी बदलते. आज जर मी समजा स्टेट बँकेकडे गेलो, प्रपोजल दिलं, तर माझ्याकडे एक समजा 50,000 रुपये मला त्यांनी देणार असतील ते, तर त्याच्यासाठी ती फाईल जळगावमधनं 2 ऑफिसेस, मग नाशिक, मग मुंबई इथपर्यंत पोहोचते. किंवा दुसऱ्याही कुठल्या जे कॉर्पोरेट सेक्टरमधले लोक आहेत या लोकांपर्यंत जेव्हा आम्ही अप्रोच होतो तेव्हा
त्या पर्टिक्युलर व्यक्तीला तो ब्रँच मॅनेजर लेव्हलचा माणूस असतो, चीफ मॅनेजर लेव्हलचा माणूस असतो, त्याच्या हातामध्ये तेवढे अधिकार नसतात जेवढे आम्हाला अपेक्षित असतात. बरोबर. त्यामुळे या फाईल फिरवणं, त्यात तिथपर्यंत पोचणं, त्याच्यामध्ये 2-2, 2.5, 3-3 महिने जातात. आणि परत त्या खुर्चीत बसलेला माणूस तितका सकारात्मक या इव्हेंटसाठी आहे की नाही, खरंय, तो असेल तर उत्तम आहे, नसेल तर काय, बरोबर, काही होत नाही. त्याच्या दृष्टीने कदाचित प्रोफेशनली दुसरी एखादी प्रायोरिटी असेल. त्याला असं वाटत असेल की बालगंधर्व संगीत महोत्सवाने काय होणार आहे, तो हे त्यावेळेस विसरतो की ही आम्ही संस्कृती जतन करतोय. करेक्ट. त्याच्या दृष्टीने एखाद्या वृत्तपत्रामध्ये जाहिरात देणे 50,000ची ही त्याची प्रायोरिटी असेल. बरोबर. कदाचित त्याला वाटेल की माझ्या या वृत्तपत्रात जाहिरात दिली तर 1,00,000 लोकांपर्यंत मी पोहोचेल, पण ते एकाच दिवसापुरता पोहोचेल, हे तो विचार नाही करत. बरोबर. पण संस्कृतीला जोपासण्यासाठी करत असलेल्या कार्याला जर त्याने 50,000 रुपयाची मदत केली, बरोबर, तर 3 दिवस त्या रसिकांना जो आनंद मिळणार आहे त्याची किंमत 50 लाखापेक्षा जास्त आहे. बरोबर. पण हा विचार, हा एक थॉट असणारे सगळेच आपल्याला आपल्या आयुष्यात भेटतात असं नाही. खरंय. पण एक मात्र गोष्ट नक्की सांगेन की आमचे अशोक भाऊ जे आहेत, अतिशय कलासक्त माणूस आहे. काय चांगलं चाललं असलं जळगावमध्ये तर त्याला सतत पाठिंबा देणारे आहेत. आणि बालगंधर्व संगीत महोत्सवाच्या माध्यमातून जेव्हा आमचे सिनियर्स मोठे भाऊ असताना त्यांना अप्रोच झाले, मोठे भाऊ म्हणजे त्यांना आम्ही मोठे भाऊ आदराने म्हणायचो, त्यांचं नाव भंवरलालजी जैन, जे जैन इरिगेशनचे फाउंडर चेअरमन होते. त्यांना जेव्हा हा सगळा विषय सांगितला तेव्हा त्यांनी त्याच क्षणी आम्हाला असं आश्वासन दिलं होतं की भारतीय अभिजात संगीताला तुम्ही जपता आहात, भारतीय संस्कृतीचं तुम्ही जतन करता आहात, तुमच्या बरोबर आम्ही सदैव असू. आणि नॉट ओनली दॅट, ते जेव्हा गेले 7 वर्ष गेले तेव्हा त्यांनी अशोक भाऊंना ते सांगून ठेवलं होतं की ही संस्था चांगलं काम करते, तू त्याच्यामध्ये एक ट्रस्टी आहे, तर हा विषय पुढे जाण्यासाठी तुझा सदैव पाठिंबा या गोष्टीला राहू देव. म्हणून आम्हाला बालगंधर्व संगीत महोत्सवाच्या बाबतीत आणि अशोक भाऊंचं ते एक समीकरणच झालंय. म्हणजे जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड, भंवरलाल अँड कांताबाई जैन मल्टीपर्पज फाउंडेशन आणि चांदोरकर प्रतिष्ठान, हे असं एक समीकरण आहे की आमचे कलाकार येणारे सगळे जैन हिल सारख्या एक अत्यंत निसर्गरम्य, जी अत्यंत प्रेमाने मोठ्या भाऊंनी डेव्हलप केलेली एक जागा आहे. 3,000 एकरच्या आसपास ती जागा आहे, सगळीकडे हिरवळ आहे, अत्यंत शांतता आहे, खूप सुंदर, अत्यंत रेखीव अशी ती जैन हिल्स आहे. आमचा आर्टिस्ट तिथे आल्यानंतर त्या शांततेला अनुभवतो, करेक्ट, तिथल्या केलेल्या रियाजाला अनुभवतो, खरंय, आणि त्याच्यामुळे त्याचा एक मूड बनून जातो. खरंय. त्यामुळे बालगंधर्व संगीत महोत्सवाच्या आयोजनामध्ये 50% विषय हा त्या लोकेशनचाच आहे. बरोबर. की तिथे कलावंत खुलतो. बरोबर. अशा पद्धतीच्या गोष्टींमुळे हा आम्ही महोत्सव आतापर्यंत लोकांपर्यंत पोहोचवू शकलो. करेक्ट. सो काका, मला जर का हे विचारायचं असेल तुम्हाला की नवीन स्पॉन्सरर्स असतील जे आपला पॉडकास्ट बघून तुम्हाला अप्रोच करू इच्छित असतील तर काय वेज आहेत, त्यांनी तुमच्यापर्यंत कुठल्या मार्गांनी पोचता येईल? तुमचं इंस्टाग्राम हँडल, फेसबुक हँडल्स असतील तर व्हॉट यू विल सजेस्ट? बघा, या विषयामध्ये असं आहे की खूप साऱ्या ॲव्हेन्यूज आहेत की एखाद्या चांगल्या गोष्टीला मदत करण्यासाठी. बरोबर. आपण एक विचार करूया की तुझंच उदाहरण घेतो मी. तुझ्या आईबाबांचा समजा लग्नाचा वाढदिवस आहे आणि तू एक 50,000 रुपये अफोर्ड करून लोकांना आनंद देण्याचा तुझा प्रयत्न आहे. बरोबर. एक असा आपण कॉज पकडला की माझ्या आईबाबांच्या लग्नाच्या वाढदिवसानंतर निमित्ताने मी रसिकांना काहीतरी देईन किंवा जळगावकरांना काहीतरी देईन किंवा हे मी जळगावकरांसाठी आणि जळगावच्या बाहेरच्या लोकांसाठी. बरोबर. तर त्याच्यासाठी आम्ही एक छान कार्यक्रम साजरा करू शकतो. करेक्ट. हा एक विषय झाला. फॉर्च्युनेटली प्रतिष्ठानला गेल्या अनेक वर्षांपासून 12A, ATG, FCRA ही सगळी रजिस्ट्रेशन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि तत्सम संस्थांकडनं मिळालेली आहेत. तुम्ही देणगी देऊ शकता. करेक्ट. देणगी तुम्हाला ATGच्या माध्यमातून तुम्हाला करमुक्त आहे. रेग्युलर पावत्या त्याच्या आम्ही तुम्हाला देतो. भारताच्या बाहेर कुणी संगीत प्रेमी असेल, ज्याला कोणाच्या स्मृतीप्रित्यर्थ काही पैसे द्यायचे असतील, ज्याच्या माध्यमातून आम्ही काहीतरी चांगलं करू शकतो. कारण आम्ही आता अजून एक फोकस असा करतोय की आम्ही कल्चरल एज्युकेशन देण्याचाही आमचा प्रयत्न सुरू झालेला आहे. त्यामुळे अशा ज्या चांगल्या घटना आहेत, आम्ही अनप्रिव्हिलेज मुलं जी आहेत शाळांमधली, जी गरीब घराण्यात नाही पण त्यांच्यामध्ये स्पार्क आहे, अशा विद्यार्थ्यांना आम्ही
मोफतमध्ये जाऊन काही शिकवू इच्छितो की त्यांनी ही कला पुढे जोपासावी. या गोष्टींसाठी, या कॉजसाठी तुमच्यासारख्या कुठल्याही व्यक्तीला जर पैसे द्यायचे झाले किंवा देणगी द्यायची झाली तर आमच्याकडे ही सर्टिफिकेशन्स आहेत, स्पॉन्सरर्स आहेत, त्यांनासुद्धा उत्तम मायलेज आम्ही देतो. कारण आम्ही, जसं मी पहिल्याने बोललो, की आमचा हा कमर्शियल इव्हेंट नाही आहे, आम्ही काही कमर्शियल इव्हेंट मॅनेजर नाही आहे. बरोबर. आम्ही संस्कृती जपण्याचं काम करतोय. त्यामुळे समजा तुम्ही ₹1,00,000 आम्हाला दिले आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला मायलेजमध्ये या 2 गोष्टी अजून जास्ती द्या, तर आम्ही हसत देतो. कारण आम्हाला तो इव्हेंट महत्त्वाचा आहे, तो कॉज महत्त्वाचा आहे. बाकी मायलेज आणि या गोष्टी आम्हाला तितक्याशा आमच्यासाठी मायने राखत नाही, त्या तुमच्यासाठी राखतात. करेक्ट. पण अशा पद्धतीने लोक आम्हाला मदत करू शकतात. तर समजा आपण असं धरून चलो की जळगाव शहरामध्ये किंवा जळगावच्या आजूबाजूच्या शहरामध्ये एक 12 कुटुंब आम्हाला अशी मिळाली की बुवा त्यांना, एखाद्या कुटुंबाला नाट्य क्षेत्राची आवड असेल, त्यांनी त्यांच्या आईवडिलांच्या किंवा त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने किंवा कोणाच्या स्मृतीप्रित्यर्थ एक उत्तम देणगी द्यावी. त्यांच्या नावाने आम्ही तो कार्यक्रम त्या दिवशी साजरा करू, तो त्यांच्यासाठी डेडिकेट करू. मग कोणाला नाट्यक्षेत्र असेल, एखादं छान प्रोफेशनल नाटक आपण बोलू, ते नाटकाचं सादरीकरण त्यांच्या निमित्ताने करायचं. कलावंतांचे सत्कार आपण त्यांच्या निमित्ताने त्यांच्याकडून करून घेऊ शकतो. आणि ते त्यांच्या परिवारासह त्यांचे जे आप्तेष्ट असतील ते या सगळ्या कार्यक्रमाचा आस्वाद तर घेऊच शकतील, पण त्याच्याबरोबर जळगावकर रसिकांनाही तो कार्यक्रमाचा आस्वाद घेता येऊ शकतो. तर अशा पद्धतीने आपण वेगवेगळे ॲव्हेन्यूज वापरून आणि ही आमची चळवळ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा निश्चित प्रयत्न करू शकतो. करेक्ट. भागाच्या शेवटी अगदी जाता आता एक प्रश्न आत्ता जस्ट मनात माझ्या आला की आता माझं करिअर ॲज अ पर्सनली बघायला गेलं तर इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड किंवा प्रोजेक्ट मॅनेजमेंट लेवल या सगळ्या गोष्टी आहेत. पण तुम्हाला असं वाटतं का की ॲज अ कलाकार म्हणून तुमचं सुद्धा तसंच आहे की जॉब करता करता एक कलाकार म्हणून तुम्ही ही कला जोपासताय, बरोबर? सो तुम्ही काय सजेस्ट कराल की किंवा तुमचा व्ह्यू काय आहे की नॉन ॲज अ करिअर म्हणून संगीताकडे न बघता प्रत्येक व्यक्तीने थोडाफार का होईना संगीत शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे, ह्याच्याविषयी तुम्हाला काय वाटतं? 100%. कारण बघा कसं आहे की आजकालचं जे धकाधकीचं जीवन आपण पाहतो, इवन मी तर निनादचंही जीवन पाहत असतो, दिवसभर त्यांच्याकडे, तुम्ही लोकांकडे तुम्ही बिझी असतात. हो ना. तुम्हाला स्वतःच्यासाठी जगण्याचे जे क्षण निर्माण करायचे असतात किंवा ज्याच्यामध्ये तुम्ही रमू शकतात, अशी कुठली तरी एखादी कला जर तुम्ही जोपासली तर त्याच्याने तुमचा स्ट्रेस पण थोडा कमी होईल, थोडं मनोरंजन पण होईल. बरोबर. आणि बेसिकली विषय असा आहे ना की एखादी कला नक्की आपण जोपासायला पाहिजे. पु ल देशपांडे म्हणालेच होते ना, येस, की जगण्यासाठी तुम्ही, म्हणजे मला ते आता एक्झॅक्ट वाक्य आठवत नाही आहे, पण जगण्यासाठी माणूस भरपूर काही करतो, पैसा कमवतो, हे करतो, पण का ते जगावं ह्याच्यासाठी कला शिकावी. त्याच्यातनं मिळणारा जो आनंद आहे, खरं, तो आनंद पैशाने मिळणारा आनंद नाही आहे. तुम्ही पैसे देऊन नाटक पाहू शकता, बरोबर, पण नाटक पाहत असताना त्या नाटकातनं जो मेसेज मिळत असतो, जी काही एक लाईव्हलीनेस तुम्हाला त्या आर्टिस्टचा बघायला मिळत, बरोबर, त्याच्यातनं कुठंतरी तुम्ही तुमच्या रोजच्या या धकाधकीच्या जीवनातनं थोडेसे बाजूला होऊन स्ट्रेसलेस होतात. करेक्ट. आणि संगीत आणि अध्यात्माचा जो मी तुम्हाला विषय मगाशी सांगितला, मध्यंतरी आमच्याकडे संध्याताई अमृते म्हणून एक ऑथॉरिटी आलेल्या होत्या. एका कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने त्या आल्या होत्या. तर त्यांनी अभिजात संगीताचा आणि अध्यात्माचा जेव्हा विषय सांगत होते तेव्हा त्यांनी अजून एक मुद्दा छान मांडला होता की ध्यानधारणा जेव्हा तुम्ही करतात तेव्हा त्याच्याबरोबर जर तुम्ही एक छान इन्स्ट्रुमेंटल संगीत जर लावून ठेवलं तर तुमचे ध्यान लागण्यासाठी त्याची मदत होते आणि कमी वेळात तुमचं ध्यान लागतं. बरोबर. म्हणजे एवढी संगीतामध्ये ताकद आहे, प्रश्नच नाही. तर ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग आपण डे टू डे बेसिसवर जर केला तर निश्चितच काहीतरी एक चांगलीच अनुभूती मिळेल. करेक्ट. काहीतरी पॉझिटिव्हिटीज त्याच्यातनं मिळेल. निगेटिव्ह तर डेफिनेट मिळणार नाही, हे मला 100% खात्री आहे. तर अशा पद्धतीने जर आपण आपलं जीवन जगत गेलो तर जीवनात स्वतःच्या, आपल्या फॅमिलीत, आपल्या जीवनात स्वतःच्या एक वेगळ्या प्रकारचा आनंद तुम्ही नक्कीच अनुभवू शकता. खरं आहे. खूप सुंदर,
खरंच खूप सुंदर. म्हणजे प्रतिष्ठानची सुरुवात, त्याच्यानंतर गेल्या 23 वर्षांचा तुमचा प्रवास, बॅकस्टेजचे एफर्ट्स, तुमचे स्पॉन्सरर्स मिळवण्यासाठीचे एफर्ट्स आणि ओव्हरऑल सगळेच किस्से खरंच खूप प्रेरणादायी आहेत, नो डाऊट. आणि यंग जनरेशन जी आहे ती नक्कीच याच्यातनं हे ऐकून आय होप काही ना काहीतरी शिकेल आणि त्याप्रमाणे संगीताच्या रिलेटेड किंवा आपण म्हणू काही ना काही कला जोपासण्याच्या रिलेटेड तुम्ही म्हणलात तसं नक्की एफर्ट्स घेतील. तर खरंच खूप मजा आली आहे. काही शब्द नाही आहेत बोलायला याच्या पुढे. तुम्हाला कसं वाटलं आज डिजिटल गप्पांवर येऊन आणि मन मोकळ्या गप्पा मारून? मला जसं मी पहिल्यानेच सांगितलं की हा माझ्यासाठी पहिला अनुभव आहे खरं आहे. एखाद्या पॉडकास्टवर जाऊन गप्पा मारणं, पण एक लाईव्हलीनेस वाटला. आणि काय की मी हे सगळं काम केलं आहे, येस, त्यामुळे मला आठवून काही सांगावं लागत नाही की मला काय केलंय किंवा कसं केलंय वगैरे. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की या निमित्ताने आमचं हे प्रतिष्ठान, माझे हे विचार किंवा मला पुढे जे काय करायचं आहे ह्याच्यासाठी लोकांचं होणारं सहकार्य हे निश्चित मला अपेक्षित ह्याच्यासाठी आहे की जसं मी आत्ता एक जाता जाता बोललो होतो की आम्हाला आता पुढच्या पिढीला जेव्हा द्यायचं आहे तेव्हा पुढच्या पिढीला हा सगळा वसा देत असताना आम्हाला अनप्रिव्हिलेज मुलांसाठी पण काम करायचं आहे. मी सांगायला हरकत नाही की आमच्या जैन इरिगेशनतर्फे 2-3 शाळा चालवल्या जातात. इंटरनॅशनल स्कूल आहे, अनुभूती एक डे स्कूल आहे ज्याच्यामध्ये अनप्रिव्हिलेज विद्यार्थ्यांसाठी ती शाळा आहे. बोलावा विठ्ठल म्हणून आम्ही एक आषाढी एकादशीचा कार्यक्रम करतो जो एक्सक्लुझिव्हली मुलं करतात. आणि तुम्हाला कुठेही असं वाटणार नाही की हे गॅदरिंग चाललेलं आहे, एक परफॉर्मन्स चाललाय असं वाटतं. जेव्हा तो कार्यक्रम मी करायला लागलो त्यावेळेस मला लक्षात आलं की त्या अनप्रिव्हिलेज विद्यार्थ्यांमध्ये त्यांना सूर कळत नाही, पण त्यांना एकदा सांगितलं की हे गाणं असं गायचं आहे तर इतका अप्रतिम परफॉर्मन्स देतात ते. तर त्यामुळे आमच्या मनामध्ये आता हा विषय आलेला आहे की नगरपालिकेच्या काही शाळा ज्या आहेत जळगावमध्ये त्या तिथे जाऊन आपण कथकशी रिलेटेड काही थोडेफार त्यांना धडे द्यावेत, म्युझिकशी रिलेटेड काही त्यांना धडे द्यावेत. बरोबर. आणि ह्या गोष्टी करायला शेवटी असं आहे ना, कोणाला हायर करावं लागतं, सगळ्या गोष्टी असतात. आम्ही पैसे जे कमवायचं म्हणतच नाहीये, पण ह्या पद्धतीने जर आम्हाला लोकांची मदत झाली तर आम्हाला निश्चित ती आवडेल, कारण त्याच्यातनंच पुढे आम्ही अजून मोठे मोठे प्रोजेक्ट राबवू शकू. आज या माध्यमातनं भारत सरकारही म्हणते की स्किल डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे, स्किल डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे. उद्या जर जळगावसारख्या ठिकाणी एक 10 चांगले विद्यार्थी घडू शकले, प्रोफेशनल गुरूंना त्यांना बोलवून त्यांना जर त्यांच्या पायावर उभं करताना आपल्याला जर काही एफर्ट्स घेता आले आणि ते जर एक परफॉर्मिंग आर्टिस्ट म्हणून समाजापुढे आले, बरोबर, तर डेफिनेटली ते स्किल डेव्हलपमेंट या विषयाच्या अंडर येऊन ते स्वतःची काहीतरी कमाई करू शकतील, स्वतःच्या पायावर उभं राहू शकतील. आणि हे इन्स्पिरेशन घेऊन ते आम्ही जो एक पाऊलवाट आम्ही जी सुरू केलेली आहे ती त्याचा त्यांनी हायवेत रूपांतर करून त्यांनी सुद्धा हाच वसा पुढच्या पिढीला देण्यासाठी ह्या गोष्टींचा निश्चित उपयोग होईल असं मला वाटतं. राईट. तर काका, थँक्यू सो मच. तुम्ही आज वेळात वेळ काढून आमच्या या पॉडकास्टच्या एपिसोडवर आलात, तुमचे अनुभव शेअर केलेत. खरंच खूप धन्यवाद. पुन्हा मी स्वतः वैयक्तिक दीपक चांदोरकर म्हणून स्वर्गीय वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने तुमच्या या डिजिटल गप्पा आणि त्याच्या पूर्ण टीमला खूप सारे धन्यवाद देतो. थँक्यू की एक छान प्लॅटफॉर्म तुम्ही माझ्यासाठी उपलब्ध करून दिला की ज्याच्यामुळे माझ्या मनात असलेले फ्युचर प्लान्स, एक्झिस्टिंग प्लान्स पूर्ण करण्यासाठी मला व्यक्त होता आलं. आणि मला अजूनही आशा आहे की जगामध्ये खूप चांगले लोक आहेत, ते आमच्यासारख्या घेत असलेल्या एफर्ट्सला भरभरून मदत करतील. आणि त्याचं माध्यम डिजिटल गप्पा असतील, नक्की हे या ठिकाणी मला कृतज्ञतापूर्वक नमूद करावं असं वाटतं. आवर ऑनर, नो डाऊट. येस, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच फॉर ऑल द थिंग्स विच यू डिड फॉर अस. थँक्यू. तर मंडळी, एक आव्हान सगळ्या लोकांसाठी आहे की चांदोरकर प्रतिष्ठानसारख्या ज्या संस्था आहेत, ज्या संगीत, म्युझिक, कलेच्या रिलेटेड एक सेल्फलेसली किंवा विदाऊट एनी प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन म्हणून काम करतायत. पूर्वी राजाश्रय होता, आता लोकाश्रय आहे. म्हणजेच हे तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्ही यासारख्या ऑर्गनायझेशन्सना, यासारख्या संस्थांना सढळ हाताने जेव्हा मदत कराल तेव्हाच या ऑर्गनायझेशन्स इतर लोकांसाठी काम करू शकतील, कलाकारांसाठी काम करू शकतील. आणि काकांनी सांगितलं त्याप्रमाणे त्यांना व्यासपीठ
उपलब्ध करून देऊ शकतील. आणि त्याच्यासाठी तुम्हा सर्वांची गरज आहे, तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची गरज आहे. तर या नोटवर आजचा हा एपिसोड संपवतो. धन्यवाद.